आपण सगळे लोक आपला महत्त्वाचा वेळ काढून सर्वंकष आयोजित चर्चेला उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वंकषच्या टीमच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जून महिना हा आता सगळीकडे आणि जगभर प्राईड मंथ म्हणजेच स्वाभिमान महिना किंवा अभिमान महिना म्हणून ओळखला जातो, साजरा केला जातो. या निमित्ताने सर्वंकषने आजच्या चर्चेचे नियोजन केलेले आहे, हे मी प्रथम आपणा सर्वांना सांगू इच्छितो. सोबतच अजून दोन महत्वाची कारणं ही चर्चा आयोजित करण्यामागे आहेत. त्यातलं पहिलं जे कारण आहे की आमचं जे सर्वंकष त्रैमासिकाचा जो चौथा अंक आम्ही प्रसिद्ध केला, प्रकाशित केला, त्या चौथ्या अंकामध्ये आजच्या आपल्या ज्या व्याख्यात्या आहेत अनुराधा मोहनी मॅडम यांनी ते पंचकोनी कुटुंब नावाचा एक लेख बधाई दो या सिनेमाचं परीक्षण करणारा लेख लिहिलेला आहे. आणि तो जो लेख त्यांनी लिहिला आणि त्यावेळेस मग आमच्या संपादक मंडळामध्ये या प्रश्नाची बरीचशी चर्चा झाली आणि यावर सार्वजनिक चर्चा व्हावी अशी सुद्धा आमची चर्चा झाली होती. हा एक महत्वाचा मुद्दा आहे आजच्या चर्चेला आयोजित करण्यामध्ये. दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो असा, मागच्या सेमिस्टरमध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना असाइनमेंट म्हणून सेल्फ हिस्ट्री आणि फॅमिली हिस्ट्री असे दोन विषय दिले होते आणि त्या दोन विषयांमधनं ज्यावेळेस मुलांनी त्यांचे संशोधन पेपर तयार केलेत आणि त्यावेळेस मुलांनी त्यांच्या स्वतःच्या इतिहासावर आणि त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासावर विपुल प्रमाणात माहिती दिली आणि त्या माहितीतनं आपल्याला कुटुंबाचं स्वरूप कसं बदलतं, कुटुंबामध्ये सत्ता संबंध कशा आहेत, कुटुंबांच्या वंशावळींचा कसा विस्तार झालेला आहे, कुटुंब आणि राजकारणाचा काय संबंध आहे, कुटुंब आणि आर्थिक चढ उतार याचा कसा संबंध आहे, अशा अनेक मुद्द्यांवर सुद्धा मुलांनी त्यांच्या संशोधन पेपरमध्ये लिहिलेलं होतं. आणि त्याच्यामुळे पहिला मुद्दा म्हणजे सर्वंकष मधला आमचा लेख आणि दुसरा मुद्दा म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांनी कुटुंब आणि स्वतःच्या इतिहासाविषयी जे लिखाण केलं त्या सगळ्या याच्यातनं आपल्याला अशी समाज स्थिती दिसते की कुटुंब नावाची जी गोष्ट आहे, जी संस्था आहे, ती किती व्यामिश्र, गुंतागुंतीची आणि अनेक मुद्द्यांशी संबंधित आहे. म्हणजे राजकारण आहे तिच्यामध्ये, अर्थकारणाचा तिच्याशी संबंध आहे, तिचा आणि भावनेचा संबंध आहे, तिचा आणि सत्ताकारणाचा संबंध आहे, सत्तेचा संबंध आहे, असे अनेक मुद्दे कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की या मुद्द्यावर आपण चर्चा करायला पाहिजे. दुसरा अजून एक संदर्भ याला आहे की महाराष्ट्रामध्ये, आधुनिक महाराष्ट्रामध्ये कुटुंब आणि कुटुंबाचे एकूणच विविध बाजू याविषयी 19व्या शतकापासून बऱ्याच प्रमाणात चर्चा आपल्याला झालेली दिसते. आणि त्या चर्चेचा जर आपण मागोवा घेतला तर त्याच्यामध्ये कुटुंबाचं समाजशास्त्र कसं बदलत गेलेलं आहे हेही आपल्याला दिसतं. आणि म्हणून तुम्हाला दिसेल आधुनिक महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये एकीकडे कुटुंब संस्था नष्ट झाली पाहिजे अशी सुद्धा आग्रही मांडणी अनेक लोकांनी केलेली दिसते. ती 20व्या शतकामध्ये तर स्त्रीवादाच्या ओळखीसोबत अनेक लोकांनी केली. तसंच 19व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुटुंबाची पुनर्रचना झाली पाहिजे अशी सुद्धा एक मांडणी महाराष्ट्रातल्या स्त्री पुरुष विचारवंत कार्यकर्ते अभ्यासकांनी आपल्याला केलेली दिसते. म्हणजे या दोन टोकांमध्ये कुटुंब संस्था नष्ट झाली पाहिजे अशी एक चर्चा आणि कुटुंब संस्था ही दमनकारी आहे, पण तरी तिच्यामध्ये काहीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तिची पुनर्रचना झाली पाहिजे. जिथे स्त्री पुरुष संबंधांमध्ये समानता असेल, त्या कुटुंबाचं लोकशाहीकरण झालेलं असेल, अशा प्रकारचं एक कुटुंबाची व्याख्या किंवा कुटुंबाची कल्पना आपल्याला 20व्या शतकामधल्या स्त्री पुरुष विचारवंतांनी केलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये आंतरजातीय कुटुंब, आंतरधर्मीय कुटुंब अशी एक कल्पना आपल्याला आहे. विशेषतः महाराष्ट्रातले सत्यशोधक विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जरी कुटुंबाच्या कल्पनेचा आपण मागोवा घेतला तर त्याच्यामध्ये की फुल्यांनी अशा कुटुंबाची कल्पना केली की ज्याच्यामध्ये वडील
सत्यशोधक असतील तर आई मुस्लिम असेल, मुलगा ख्रिश्चन असेल, या पद्धतीने वेगवेगळ्या धर्मीय लोकांचं एक कुटुंब असू शकतं आणि ते गुण्यागोविंदाने राहू शकतं, अशी कल्पना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. जशी ही आंतरधर्मीय किंवा बहुधर्मीय कुटुंबाची कल्पना आपल्याला महाराष्ट्रातल्या सत्यशोधक विचारांमध्ये दिसते, तसंच एक आंतरजातीय विविध जातीची लोक एकत्र येऊन सुद्धा कुटुंब बनू शकतं, अशी एक कल्पना आहे. म्हणून आजच्या संदर्भात मला वाटतं, मग का आपण असा एक वेगळा पुन्हा एक विचार करू नये, की जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक निवडी किंवा लैंगिक आवडी असलेल्या लोकांचं एक कुटुंब असेल, आणि जे म्हणजे फुल्यांचं जे बहुधार्मिक कुटुंबाची एक जी कल्पना आहे, तिचं जर 21व्या शतकामध्ये आपल्याला तिला जर अपडेट करायचं असेल किंवा आजच्या समाजाशी तिला सुसंगत जर करायचं असेल, तर मग वेगवेगळ्या लैंगिक धारणा असलेले लोक एकत्र कुटुंबात का चांगल्या पद्धतीने राहू शकत नाहीत, अशी एक कल्पना आपण या सगळ्या प्रकारची चर्चा आहे. म्हणून आपण अशा एक प्रकारचा पर्यायी विचार करता येऊ शकतो का? तर याही पातळीवर आपण विचार करणं गरजेचं आहे, की आणि मग अशा प्रकारचं कुटुंब कसं असेल, त्या प्रकारच्या कुटुंबातले संबंध कसे असतील, या संदर्भातली चर्चा पुढे व्हायला हवी, असं आम्हाला सर्वंकष त्रैमासिकाची टीम म्हणून वाटते. आणि त्याच्यामुळेच हा जो एक सगळा आजच्या कार्यक्रमाचा खटाटोप किंवा उठाठेव जो आहे, तो त्यासाठी केलेला आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये 3 व्यक्ती असणार होते. डॉक्टर मयुरी सामंत या त्यांच्या काही व्यक्तिगत कारणांमुळे आजच्या आपल्या कार्यक्रमाला त्या जॉईन झालेल्या नाहीयेत. मग आज आपल्याकडे जमीर कांबळे सर आणि अनुराधा मोहनी मॅडम हे दोन्ही 30-30 मिनिटं त्यांच्या विषयावर मांडणी करतील आणि त्याच्यानंतर मग आपण काही प्रश्न उत्तर घेऊ. त्याच्यामध्ये पुन्हा आपल्यामध्ये जे ऑडियन्स आहेत त्यांना जर काही मतं मांडायची असतील किंवा त्यांची वेगळ्या भूमिका जर काही मांडायच्या असतील, तर वेळ असला तर आपण ते पण घेऊयात. पण आधी वक्त्यांची मांडणी होईल, त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊ आणि त्याच्यानंतर मग इतरांना जी मतं मांडायची असतील त्यासाठी आपण काही वेळ देऊयात. तर आजच्या आपल्या चर्चेमध्ये प्रथम अनुराधा मोहनी मॅडम मांडणी करतील आणि त्याच्यानंतर जमीर कांबळे सर मांडणी करतील. मी थोडे एका मिनिटामध्ये अनुराधा मोहनी मॅडम यांची ओळख करून देतो. अनुराधा मोहनी मॅडम या सर्वंकष जे आमचं त्रैमासिक आहे, त्या सर्वंकष त्रैमासिकाच्या संपादक मंडळातल्या एक सदस्य आहेत आणि सोबतच प्रमाण भाषा, त्याच्यानंतर मराठी भाषा, तिचं भविष्य, त्या बालमानस शास्त्र आणि एकूणच विधायक काम आणि मराठी भाषेच्या संदर्भात त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि दुसरे जे आमचे वक्ते आहेत ते जमीर कांबळे, जर्मन भाषेचे अभ्यासक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये परकी भाषा विभागामध्ये काही काळ त्यांनी जर्मन भाषाही शिकवली आणि सोबतच लैंगिकता, त्याच्यानंतर LGBTQA+ समूह, त्यांचे प्रश्न याचे ते अभ्यासक आणि कार्यकर्ते असे दोन्ही आहेत. मी दोन्ही आजच्या कार्यक्रमाचे आपले जे व्याख्याते त्यांचं स्वागत करतो आणि अनुराधा मोहनी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मांडणीला सुरुवात करावी. अनुराधा मॅडम. धन्यवाद देव. खूप चांगला उपक्रम घडवून आणला आणि सर्वंकषच्या माध्यमातून केला. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांशी संवाद करताना मला खूप बरं वाटतंय. तर हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे माझा आणि अनेक कारणांमुळे तो आहे तसा. पहिलं कारण मला वाटतं हे आहे की मी एक स्त्री आहे आणि तिच्यावर एक अशी जबाबदारी मानली आहे की कुटुंब धरून ठेवायला, बांधून ठेवायचं, टिकवून ठेवायचं, तर हे एक स्त्रीचं कर्तव्य आहे. तर हे कितपत कर्तव्य आहे, कितपत बंधनकारक आहे, कितपत शक्य आहे, कितपत सुखदायक आहे एखाद्या स्त्रीला, तर अशा प्रकाराने विचार करता करता माझं काही चिंतन झालं, ते मी आज मांडणार आहे. आणि एक गोष्ट मात्र सांगते की माणसाला म्हणजे कुटुंब असू नये
असं होऊ शकत नाही. म्हणजे मानसशास्त्र हा शब्द तू घातलायस माझ्या विषयाचं जे आपण शब्दांकन केलं, तर बदलत्या कुटुंबांचे समाजशास्त्र म्हटले. हां. तर समाजशास्त्र म्हटल्यामुळे आपण या तत्वावरून सुरुवात करू, की मानव हा सामाजिक प्राणी आहे. तर याच्यातच अनुस्यूत आहे, की ते सोबत राहतो आणि सगळ्यात जास्त आपल्याला कुठे आवडतं म्हणजे सगळ्यात बरं कुठे वाटतं? आपल्या घरात वाटतं, आपल्या कुटुंबात वाटतं आणि अनेकदा तसं वाटत नाही, पण ते तसं न वाटणं काही बरोबर नाहीये आणि असं वाटावं अशी अपेक्षा आहे. बरोबर ना? तर घर असावे घरासारखे, नको तर नुसतं त्या भिंती आणि तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसतं ती नाती. तर असं आहे आणि मानव नाही म्हणजे इतर अनेक पशु-पक्षी आपण पाहतोच, की ते कळपात राहतात, ते समूहात राहतात आणि फार स्वाभाविकपणे राहतात. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या वयाचे व्यक्ती व्यक्ती म्हणजे हां, असे असतात आणि ते सगळे सगळे जे सोबत राहतात, त्याच्यातून त्यांचं निभतं. म्हणजे ते आपलं आयुष्य कंठू शकतात, एकमेकांची काळजी घेतात. तर समाज किंवा गट हा आवश्यकच आहे. तर समाज म्हणजे खूप मोठा असतो आणि असं म्हणतात, की जे एकमेकांशी सामाजिक संबंधांनी बांधले गेले, त्या सगळ्या व्यक्तींचा जो समूह आहे त्याला समाज म्हणतात. तर अशा समाजामध्ये कोणीच एकटं राहू म्हणजे सुटं-सुटं कोणी राहू शकत नाही आणि त्याला एक छोटासा समाज पण लागतो. छोटासा एक गट लागतो. ते एक छोटं युनिट लागतं. तर ते कुटुंबाच्या रूपाने आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. तर कुटुंबाची सुरुवात कशी झाली, की म्हणजे आदिम काळापासून माणूस हा कुटुंबात किंवा कळपात, समूहात हा राहतच आलेला आहे. एकमेकाची गरज भागवत आलेला आहे आणि अ, सगळ्यात सुरुवातीला असं म्हणतात, की स्त्री-प्रधान कुटुंब होतं. कारण प्रजनन करणारी स्त्री आहे आणि आपला वंश पुढे चालवणारी स्त्री आहे. त्याच्यामुळे तिच्या भोवती ते अ, गुंफलेलं होतं. म्हणजे स्त्रीच्या भोवती गुंफलेलं होतं आणि त्याच्यातून जो वंश सातत्य हे टिकवून ठेवला गेला. नंतरच्या काळात जेव्हा माणूस म्हणजे अगदीच भटक्या आणि हंटिंग गॅदरिंगच्या स्टेजमधून जेव्हा तो थोडा स्थिरावला आणि शेती आणि पशुपालन वगैरे करायला लागला. तर आपल्याला माहिती आहे की स्थैर्याचे जसे फायदे असतात, तसे तोटेही असतात. म्हणजे मग आपण एका जागेशी बांधला जातो आणि त्याच्यातून पुन्हा वेगळ्या गोष्टी निर्माण होतात. तर शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम यांची फारकत झाली तिथे आणि अतिरिक्त उत्पादन अ, मिळायला लागलं. तर अतिरिक्त उत्पादन मिळाल्यावर पुन्हा नवीन गोष्टी आल्या. जमीन म्हणजे शेती आणि पशुपालन एका विशिष्ट जागेशी बांधल्यामुळे त्या जागेच्या मालकाच्या रूपात पुरुष स्वतःला पाहायला लागला. हे माझं आहे, असं एक भाव त्याच्या मनात तयार झाला. तर ते त्याच्यातून मग हे माझ्या मृत्यूनंतर कोणाला मिळेल? तर माझ्याच मुलाला ते मिळालं पाहिजे अशी इच्छा अ, त्याच्या मनात निर्माण झाली असली पाहिजे आणि त्याच्यातून मग पितृसत्ताक कुटुंब ज्याला म्हणतो त्याची सुरुवात झाली. मातृसत्तेकडून ते पितृसत्तेकडे आलं. तोपर्यंत मूल हे पुरुषामुळे होतं. स्त्रीला जरी होत असलं तरी पुरुषामुळे होतं एवढा शोध त्यांना लागला होता. त्याच्या आधी मात्र तसं नव्हतं. स्त्रीकडे काहीतरी दैवी शक्ती असते वगैरे असं मानलं जात होतं आणि त्याच्यातून ती प्रजनन करते. तर ते तिला देवी मानलंही गेलं म्हणजे नुसतं असं मानलं गेलं असं नाही. तिला तसं स्थान होतं. पण हे कळल्यावर मात्र मग ते होणारं मूल जे आहे ते माझ्याच रक्तापासून माझंच असलं पाहिजे. असा भाव त्याच्यातून आला. तर इथे
असं आपल्या लक्षात येतं की इथे स्त्रीच्या स्थानामध्ये खूपच मोठा फरक एकदम झाला आहे. म्हणजे जी स्त्री आधीच्या काळामध्ये उत्पादक होती, म्हणजे वंश टिकवणारी तर होतीच, पण उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये तिचा खूप मोलाचा सहभाग होता. ती एक प्रॉपर्टी झाली. म्हणजे पुरुषाचं बीज सांभाळून ठेवणारी अशी एक व्यक्ती झाली ती फक्त. आणि उत्पादक म्हणून तिचं स्थान नष्ट झालं. तर याच्यातून तिला जे गौणत्व आलं, त्याच्यामुळे बराच परिणाम कुटुंब व्यवस्थेवर झाला. पण हे फार वर्षापूर्वी झालं आणि ते फार टिकूनही राहिलं. म्हणजे हे इतकं कसं टिकावं याचं मलाही आश्चर्य वाटतं. की फॅमिली या लॅटिन शब्दाचा, म्हणजे जो काही मूळ लॅटिन शब्द आहे याच्यातला, त्याचा अर्थ काय तर गुलामांचा समूह. आणि गुलाम जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा कोणीतरी त्यांचा मालक असतो ना, निव्वळ गुलामांचा समूह नसतोच. तर एक मालक आणि बाकी सगळे गुलाम, असा त्याच्यातला अर्थ आहे. आणि तो शब्द या म्हणजे इंग्लिश भाषेने कुटुंबासाठी घेतला. तर अशी तिथे सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर अनेक बदल, अनेक स्थलांतर, स्थित्यंतर कुटुंबाची आणि कुटुंब या संकल्पनेची सुद्धा झालेली आपल्याला दिसतात. तर बायकांच्या भूमिकेमध्ये, त्यांच्या स्थानामध्ये बदल व्हायला पाहिजे असं खूप खूप वर्षांपूर्वी, म्हणजे 19व्या शतकात, साधारणपणे 18व्या शतकात म्हणू आपण, हा विचार आला. आणि त्याच्यानंतर शिक्षणाने तिचं स्थान वरचं स्थान मिळेल असं अनेकांना वाटलं. वाटलं ते काही चुकलं नाही, पण तरी शिक्षण घेऊनही स्त्रीच्या स्थानात फार फरक पडला नाही. त्याच्यानंतर म्हणजे नुसतं शिक्षण घेऊन होणार नाही बाबा, तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं वाटलं. मग त्याची पण तयारी झाली. ते पण ती करायला लागली. आणखीन एक महत्वाचा बदल म्हणजे गावातून शहरामध्ये स्थलांतर झालं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर. आणि स्त्रीच्या त्याच्यामध्ये तर म्हणजे शहरीकरणामध्ये तर तिचं आयुष्य खूपच बदललं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संयुक्त कुटुंबाकडून विभक्त कुटुंबामध्ये स्त्री आली. ते विभक्त कुटुंब म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर विभक्त कुटुंब ती एन्जॉय करायला लागली. म्हणजे कमी माणसं असणं, कमी कष्ट करावे लागणं, यंत्र आली घरामध्ये आणि जे कंटाळवाणी कामं होती ती यंत्रांना दिली गेली. तर इतकं सगळं झाल्यानंतर म्हणजे अनेक प्रकारच्या आजारपणातून आणि मुख्य म्हणजे बाळंतपण, तर ते स्त्रीची त्याच्यामधून सुटका झाली. अनेक बाळंतपणांमधून सुटका झाली. आणि इतकं आज तर म्हणजे मूल होऊ न देण्याचा चा निर्णय सुद्धा घेतात. म्हणजे लग्न करून मूल होऊ न देण्याचा निर्णय सुद्धा स्त्रियांना घेता येतो. म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी मिळून घ्यायचा येतो. पण तसं सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे घेता येतो एवढं खरं. आता किती लोक घेतात हा भाग वेगळा. पण त्याच्यात ह्या सगळ्यातून सुटका जी आहे ना, ती फार मोलाची आहे. म्हणजे आधीपासून आपण पाहिलं, तर ह्या अशा प्रकारच्या स्त्रीला ती खूप मुक्त दिसायला पाहिजे, ती खूप आनंदी दिसायला पाहिजे, पण तशी ती दिसते का? तर अजूनही ती तशी दिसतच नाही. शिक्षण मिळालं, आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आणि इतक्या सगळ्या कटकटींमधून सुटका झाली. तरी सुद्धा ती आज तशी दिसत नाही. तर याच्यात एक गोष्ट अशी झाली, की आर्थिक स्वातंत्र्य जेव्हा आपण म्हणतो, तर तिला घरापासून दूर जावं लागलं. म्हणजे कामाच्या ठिकाणी जावं लागेल. नोकरी असो, धंदा असो, जे काय असेल. तर ते 2 ठिकाणी तिला अ, राहावं लागतं. घरामध्ये आणि बाहेर. आणि या दोन्हीमध्ये जे अंतर असतं, ते अंतर फार म्हणजे वाढतच गेलं. दोन्ही ठिकाणी राहून, कामाच्या ठिकाणी आणि घरी
दोन्ही ठिकाणी राहायचं, दोन्ही ठिकाणी कष्ट करायचे आणि दोन्ही ठिकाणी आपलं स्थान निर्माण करायचं. तर याच्या मध्ये ती इतकी म्हणजे तिची फरफट झाली आहे आणि अजूनही होते आहे, की तिला जे काही मिळालं त्याचा उपभोग घेता आला नाही. स्वस्थता मिळाली नाही, शांती मिळाली नाही. उलट त्रासच जास्त झाला. तणाव तिचा वाढलेला दिसतो आपल्याला गेल्या काही पिढ्यांमध्ये. आणि अ, 2 सत्ता आपल्याकडे आहेत. कुटुंबावर आणि सगळ्यावरच अधिराज्य गाजवणाऱ्या, पण मुख्यतः कुटुंबावर गाजवणाऱ्या त्या म्हणजे पितृसत्ता आणि बाजारसत्ता. तर या दोन्ही सत्तांनी तिच्या घर आणि कामाचं ठिकाण याच्यामधला अंतर कसं वाढेल याचाच विचार केला. आणि तिचा तणाव कमी होण्याचा विचार कोणी केलाच नाही, की ते एक कसं होईल. तिला आजही आम्हाला म्हणजे कामाच्या ठिकाणी पाळणाघरं असावीत ही मागणी अजून आहेच. म्हणजे त्याच्याबद्दल काहीही झालेलं नाही. या कष्टकरी स्त्रियांचं हे आहे आणि ज्या उच्चभ्रू स्त्रिया आहेत आणि मोठ्या-मोठ्या ह्याच्यावर पदांवर काम करतायत, जास्त पैसे म्हणजे भरपूर जास्त म्हणजे भरपूर पैसे मिळवत आहेत. त्यांना सुद्धा पाळणाघराचा हा प्रश्न सुटलेला नाहीच आहे त्यांना. आणि लहान मूल जर असेल, कितीतरी आता आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या अनेक महिलांना, तरुणींना आज मूल होऊ देण्याची हे नाही, सोय नाही. मूल होऊ देण्याची सोय नाही. तेवढी रजा घेता येत नाही. आणि ते नोकरीवरून काढून टाकतात. मग तुम्ही बाळंतपण वगैरे करा. मग तुम्ही कामावरून कमी म्हणजे सुट्ट्या घ्याल, आम्हाला चालणार नाही. तर तुम्ही आता नोकरी सोडून द्या आणि मग पुढे पुन्हा घ्या, असं म्हटलं जातं. तर म्हणजे ही एक स्त्री आहे आणि आपल्याच अपत्यांना जन्म देणार आहे. हे पुरुषांनी कधीही मान्य नाही केलं. तो तिचा प्रश्न आहे असं म्हटलं. तर एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये तोंड देऊन तिने पुष्कळ साध्य केलं. तिला पुष्कळ मिळालं आणि एका नवीन टप्प्यावर, एका आधुनिकतेच्या म्हणा किंवा एका चांगल्या काळाच्या ती येऊन ठेपली हे सुद्धा मान्य करावं लागेल. आणि हे करत असताना काही गोष्टी मात्र तिच्याही हातातून सुटल्या आणि तिने त्या केल्या नाहीत. तर त्या गोष्टी अशा आहेत की पुरुषाला घरकामाचं जे ओझं तिने बाळगलं त्याच्यामध्ये पुरुषाला सहभागी करून घेतलं नाही. आणि म्हणजे जो बाहेरच्या खोलीत पेपर वाचत आणि काय म्हणतात टाइमपास करत बसलेला जो पुरुष आहे त्याला म्हणजे असं सांगून नाही होत की तू पण मदत कर, मी नाही का नोकरी करत, असं नाही, पण तुम्ही त्याला सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि स्वयंपाकघराच्या आत त्याला बोलावलं पाहिजे. तर अशा रीतीने त्याला सहभागित्वाचा आनंद मिळवून जर दिला तर त्याला वाटू शकतं की अरे हो, हे पण काहीतरी इंटरेस्टिंग आहे आणि बरोबर काम करून आपल्याला काहीतरी सोबत जास्त चांगलं नातं जोडता येतं एकमेकांचं. तर हे सुद्धा त्याच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. दुसरं म्हणजे मुलगा आणि मुलगी यांना समान लेखण्याचा मुद्दा तसं म्हटलं तर खूप जुना आहे. म्हणजे माझ्या लहानपणचा हा मुद्दा आहे. तरी अजून तो नाही निकालात निघाला. म्हणजे शिक्षण दोघांनाही दिलं जातं. मध्यम वर्गात तर दिलंच जातं कारण त्यांच्यावर भरपूर पैसा आलेला. पण घरकामामध्ये मुलगा असेल तर त्याला घरकाम शिकवण्याची जबाबदारी आणि तेवढी चिकाटी स्त्री दाखवत नाही. ती कंटाळा करते. म्हणजे हा मुलगाच आहे ना, कशाला याला शिकवायचंय, हा एक तर कंटाळा आणि दुसरं म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीची वाहक बनते ती. म्हणजे जेव्हा याची बायको येईल तेव्हा मी हिला सासू बनवून मी हिला छळीन किंवा मी माझा स्थानाचा उपभोग पूर्ण घेईन. तर अशा मोहात जर ती पडली तर तिला खरं स्वातंत्र्य, खरी मुक्ती हे मिळू शकत नाही. दुसरं म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणं, आपले निर्णय स्वतः घेणं
त्याची जबाबदारीने ते निभावणं आणि त्याच्यासाठी किंमत मोजणं. हे ढोंगी अध्यात्मापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करणं, या सगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्री ही खूपच अपयशी ठरली आहे. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या तिने सोयीस्करपणे टाळल्या. या सगळ्याचा परिणाम आजच्या कुटुंब व्यवस्थेवर अतिशय वाईट झालेला आहे. म्हणजे पुरुषांनी जे केलं ते केलं, पण महिलांना जास्त, मला असं वाटतं की ते जास्त समंजस आहेत आणि त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे तर त्या घेताना खूप कचरतात आणि खूप कमी पडतात. आणखी एक गोष्ट म्हणजे त्या राजकीय नाहीत. म्हणजे एवढं सगळं शिक्षण मिळाल्यावर तुम्हाला पेपर वाचता येतो आणि टीव्ही पाहता येतो आणि सगळ्या, तुम्हाला आवश्यक त्या मुद्द्यांवर स्वतःचं मत बनवता येत नाही का? तर आणि भूमिका तुम्हाला घेता येत नाही का? तुमच्याशी संबंधित जे मुद्दे आहेत, जे तुम्हाला प्रभावित करतात, रोजच्या आयुष्यात जे तुम्हाला प्रभावित करतात, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी तुमचं ठाम मत असलं पाहिजे, तुमची भूमिका असली पाहिजे आणि त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर सोडून दिल्या स्त्रीने, तर असं चांगलं कुटुंब काही उभं राहू शकत नाही. तर आज आपण पाहतो की कुटुंब व्यवस्थेची 2 मॉडेल्स म्हणजे ढोबळमानाने आपल्याला दिसतात. एक म्हणजे जुनी कुटुंब व्यवस्था आहे. तर ती आमची परंपरा खूप थोर आहे, असं म्हणणारी ती आहे. याच्यामध्ये धर्म, जात, वारसा हक्क, योनी शुचिता आणि हे संस्कृती वगैरे या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे. तर याच्यातही काही सोयी आहेतच आणि स्त्रीला याच्यामध्ये काय म्हणायचं, सुरक्षितता. तर तिला याच्यामध्ये सुरक्षितता मिळतेच आहे. पण याच्यात स्त्रीचं दुय्यम स्थान हे नेहमी म्हणजे कायमच राहणार. तर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तिला स्वतःला हिम्मत करून बाहेर पडावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे, पण तरी एक गोष्ट आहे की या जुन्या प्रकारच्या कुटुंबामध्ये सगळ्या समाज घटकांची काळजी घेण्याची एक सोय आहे मात्र. तर हे पण आपण मान्य केलं पाहिजे की मतिमंद व्यक्ती असो, वृद्ध असोत, अंध अपंग असोत, तर या सगळ्यांची सोय याच्यामध्ये होते. आणि दुसरं जे मॉडेल आहे कुटुंबाचं, ते म्हणजे अमेरिकन पद्धतीचं मॉडेल आहे की मुलांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या, त्यांना ते जे हवं ते करू द्या, त्यांच्यामध्ये आई वडिलांनी डोकावून पाहू नये. म्हणजे प्रायव्हसी आणि स्पेस, स्वातंत्र्य वगैरे या गोष्टींचं तिथे महत्व आहे. तर तिथे स्त्रीचं स्थान बरोबरीचं असतं, असू शकतंच म्हणजे. पण एकतर ती पूर्ण अंशाने आपण स्वीकारलेली नाही. म्हणजे अर्धवट प्रकारे ती अमेरिकन मॉडेल जे आहे, ते आपण अर्धवट प्रकारे घेतलेलं आहे भारतामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे ते मॉडेल सुद्धा एका मोठ्या कुटुंबाचा भाग असं बनत नाही. म्हणजे ते इतकं सुटे-सुटं राहतं, की त्याचे परिणाम समाजाला तर जाऊच दे, पण त्या स्वतः कुटुंबालाही भोगावे लागतात. आणि वर ज्या गोष्टींची सोय आधीच्या मॉडेलमध्ये जी होते, कारण सगळीच माणसं काही सगळी चांगली नसतात, सगळे हातापायाने धडधाकट नसतात, सगळेच बुद्धिमान नसतात, सगळ्यांच्याजवळ पैसे नसतात, शिक्षण नसतं, तर असे अनेक घटक असतात समाजामध्ये. आणि त्यांना आपलंसं करण्यासाठी काहीतरी आपल्या म्हणजे कुटुंबाची मर्यादा वाढवावी लागते. अमेरिकन मॉडेलमध्ये अशा लोकांची सोय जी आहे ती संस्थांमध्ये केली जाते. सोय होते, पण त्याच्यासाठी खूप खूप मोठी किंमत मोजावी लागते. आणि अशी किंमत मोजणं हे आपल्या देशातल्या मध्यम वर्गाला सुद्धा शक्य नाही. खालच्या वर्गाचा तर गोष्टच सोडा म्हणजे. तर अशी ही
2 प्रकारची आपल्याला मॉडेल्स दिसतात आणि त्याच्याही मध्ये आपल्याला आज जास्त विचार करून त्या दोन्हीचे सरमिसळ करून काहीतरी आपल्याला आणखी एक नवीन मॉडेल तयार करावे. तर आता उद्याचं मॉडेल काय असेल कुटुंबाचं याचा विचार आपल्याला आणखी सजगपणे करावा लागणार आहे. अत्यंत गोंधळाची परिस्थिती आपल्या अवतीभोवती आहे. आई-वडिलांचं म्हणजे आई-वडिलांना स्वतःला समजत नाही. काय परिस्थिती आहे मुलांच्या बाबतीत मुलांचं भावविश्व जाणून घेण्यात ते फार कमी पडतात आणि जर सांगायला गेलेच कधी कोणी तर ते मुलं पण ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. त्यांनाही ते कळतच आहे की आई-वडील हे सांगू शकत नाहीयेत. एकूण वातावरण असं आहे की कोणीच कोणाचं ऐकायला रिकामा नाही. एकीकडे माहितीचा विस्फोट झालेला आहे. दुसरीकडे लैंगिकतेबद्दल अत्यंत दांभिकता आपल्या समाजामध्ये आहे. म्हणजे लैंगिकता लपवायची पण पद्धत आहे आणि ते खूप दाखवण्याची पण दुसरी पद्धत आहे. तर या दोन्ही टोकांचे व्यवहार आपल्याला दिसतात आणि एक जो निकोप दृष्टिकोन पाहिजे तर तो कुठेच दिसत नाही. आणि सगळ्यांच्या चांगल्या वाईट गरजा पुरवायला बाजार सज्ज आहे. तर इथे विवेक अजिबात नाही. नैतिकता अजिबात नाही. याच्याशिवाय सगळं काही आहे. आणि तुम्हाला सगळं मिळतंय म्हणजे पैसे फेकून सगळं मिळतंय. तर हा जो भाव आहे, हा इतका हानिकारक आहे तरुणांच्यासाठी तर, की आपण कशाचे म्हणजे मिंधे होतोय हे त्यांना अजिबात कळत नाही. एकीकडे लैंगिकतेचं हे म्हणजे अत्यंत मूलभूत गरज जी आहे, तिच्याबद्दलचा एवढा गोंधळ. दुसरीकडे बाजार, तिसरीकडे माहितीचा विस्फोट. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला नवीन जे कुटुंब आहे, त्याची रचना करण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे. तर कठीण आहे, पण एवढं कठीण नाही पण आहे. पुन्हा आपल्याला आपल्या जुन्या मूल्यांकडेच जावं लागणार. की तिथे म्हणजे जिथे समता असेल, जिथे एकमेकांची काळजी घेतली जाईल. जिथे प्रेम असेल, जिव्हाळा असेल आणि हिंमत असेल. राजकीयतेचा उल्लेख मी केला, की चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत जिथे असेल, तिथे चांगलं कुटुंब उभं राहू शकतं. आता कुटुंबाला पर्याय नाही, पण विवाहाला मात्र पर्याय आहे. विवाह ही एक कृत्रिम गोष्ट आहे. म्हणजे मी म्हटलं, की कुटुंब ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे, जी आपण टाळूच शकत नाही. आपल्या सगळ्यांना कुटुंब हवंच आहे. लहान असेल, मोठं असेल. पण कुटुंब हवंय. विवाह ही कृत्रिम आहे गोष्ट आणि त्याच्यासाठी अनेक पर्याय आज जे उपलब्ध आहेत, त्याच्याकडे आपल्याला जास्त डोळसपणे पाहावं लागेल. आणि अगदी म्हणजे जसं आपण बाजारात गेल्यावर वस्तू पारखून घेतो, त्याची आपण लज्जा बाळगत नाही, की आम्ही पैसे मोजतोय ना, मग आम्हाला चांगली वस्तू पाहिजे. तसंच आम्हाला आम्हाला जगायचं आहे ना, आम्हाला चांगलं जगायचं आहे. त्याच्यामुळे विवाहाचा कोणता पर्याय आमच्यासाठी योग्य आहे, हे तपासून पाहण्याची आम्हाला मुभा असली पाहिजे. आजचे युवक असं म्हणतायत. आजच्या युवती असं म्हणतायत. आपल्याला ते ऐकून घ्यावं लागेल आणि त्यांना त्यांचा पर्याय शोधू द्यावा लागेल. इतकंच नाही, तर चांगला पर्याय शोधण्यासाठी त्यांना मदतही करावी लागेल. तर आतापर्यंत झालेली जी वाटचाल आहे, संयुक्त कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे, त्याच्यानंतर एकल पालकत्वाकडे, त्याच्यानंतर एकच मूल किंवा मूल होऊ न देणं आणि डबल इन्कम नो किड्स अशी एक संकल्पना आली होती. तर असं आणखी एकारलेपणाकडे जाणारा जो प्रवास आहे कुटुंब व्यवस्थेचा, तर तो काही खूप सुदृढ आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे संयुक्त कुटुंबाकडून विभक्त तर सगळ्यांनी अगदी क्रांतीच झाली अशा
पद्धतीने तेव्हा हे केलं होतं, जल्लोष केला होता. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण गमावल्या सुद्धा. आणि ठीक आहे की महिलांना जेवढं काम पडत होतं तेव्हा त्यांना संयुक्त कुटुंबामध्ये तेवढं त्यांना नंतर पडलं नाही, हे बरोबर आहे, त्यांचे कष्ट कमी झाले. पण हे कष्ट कमी करण्याचे आपल्याला दुसरे मार्ग शोधायला पाहिजे होते आणि काय गमावलं याच्याकडे थोडं डोळसपणे पाहायला पाहिजे होतं. तर मुलांचं जे काही नुकसान झालं, आज सोबत कोणीही नसतं, एकटी मुलं वाढतात आणि कोरोनाच्या काळामध्ये काय झालं म्हणजे मुलांचं कोंडून घेतल्यासारखी परिस्थिती झाली. तर आपल्यासारख्या इतर जीवांच्या सोबत जगणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. जसा युवक युवतींचा आहे, त्यांना लग्न हवं आहे, त्यांना सोबत हवी आहे, त्यांना लिव्ह इन किंवा जे काय असेल, तर तसं मुलांना सुद्धा त्यांच्या वयाचे इतर जे प्राणी आहेत म्हणजे मुलं, त्यांच्या सोबत जगण्याचा त्यांना सुद्धा हक्क आहे. आता आपण असं नाही म्हणू शकत की म्हणजे पूर्वीसारखी जास्त मुलं होऊ द्या बाबा, एका किंवा 2 मुलानंतर थांबणं भागच आहे सगळ्यांना. तर अशा परिस्थितीत त्यांना सवंगडी कसे मिळतील? म्हणजे शाळेत गेल्याशिवाय मिळत नाहीत का? घरी कोणी नसावं का? किती म्हणजे मुलांना किती जास्त गरज आहे. जेव्हा ते शाळेतून घरी येतात, तेव्हा आपल्या शाळेतल्या गमती सांगण्यासाठी, कोणाशी कसं वागायचं ते विचारण्यासाठी, काही अभ्यास समजला नाही तर तो करण्यासाठी. तर किती वेळ आहे? 5 मिनिटं आहेत अजून. हां. तर अशा प्रकारे त्यांना इतकी गरज आहे, की त्या मुलांना आपण एकत्र आणणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या कुटुंबांनी एकत्र राहणं आणि त्यांच्या मुलांनी सोबत राहणं किंवा जरी ते दूर किंवा वेगळे राहत असले, स्वतंत्र राहत असले, तरी काही काळ त्यांनी सोबत येणं, हे आता आपल्याला नवीन कुटुंबामध्ये अशी रचना करायची आहे. मुलं जी आहेत ती फक्त आपलीच मुलं म्हणजे आपली संपत्ती असं त्यांच्याकडे न पाहता आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या मुलांबद्दल आपल्याला ती भावना ठेवावी लागेल. इतकंच काय, आपल्या जोडीदाराच्या दुसऱ्या व्यक्तीपासून झालेल्या मुलाबद्दलही आपल्याला ती भावना ठेवली पाहिजे. आणि हा जो म्हणजे जेवढं आपण मन मोठं करू आणि व्यापक करू, तेवढं हे उद्याचं कुटुंब सुखी होणार. याच्याच मध्ये आता वेगवेगळ्या प्रकारची लैंगिकता असलेल्या व्यक्तींचा सुद्धा समावेश करावा लागणार आहे. आतापर्यंत आपण खूप त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि अन्याय केला. आता कायद्याने एक प्रकारची थोडी सोय दिलेली आहे त्यांना. पण जोपर्यंत लोकांचं मन बदलत नाही तोपर्यंत ते साध्य होणार नाही. त्याच्यामुळे त्यांनाही आपल्याला सामावून घेतलं पाहिजे. पण याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की जी पितृसत्ता आपल्या कुटुंबाचं नुकसान करते, ती पितृसत्ता या अन्य लैंगिकता असलेल्या लोकांच्या कुटुंबामध्ये तिने मात्र घुसू नये, म्हणजे तिला घुसू नाही दिलं पाहिजे. आणि जर ती घुसली त्याच्यामध्ये तर तिथे सुद्धा असमानता जर निर्माण झाली तर ते दुःखाचं एक फार मोठं कारण होतं. तर एवढी काळजी सगळ्यांना घ्यावी लागेल. आणि तर जेवढं कुटुंब जे आहे ते चांगल्या मूल्यांवर आधारित आणि व्यापक असं करणं, हे आता पुढच्या काळाचं लक्ष आपलं असावं. एवढं बोलून मी संपवते. थँक्यू अनुराधा मॅडम. आता जमीर सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मांडणीला सुरुवात करावी. जमीर. जमीर तू म्यूट वर होतो, सॉरी. थँक्यू अनुराधा ताई. थँक्यू, तुमचे विचार मांडलेत तुम्ही, ते खूपच इंटरेस्टिंग आहेत.
पण आज गंमत अशी होणार आहे की मी नेमकी दुसरी बाजू मांडणार आहे, नेमकी विरुद्ध बाजू मांडणार आहे. आणि मला वाटतं ते चर्चेसाठी अजून चांगलंच आहे एका दृष्टीने. असं माझं कुठेही म्हणणं नाहीये की जी बाजू मी मांडतोय ती बरोबर आहे किंवा यांची चूक आहे, असं नाही. तर मला वाटतं आपण एक विचार करण्यासाठी म्हणून एक दुसरी बाजू आणि तिचाही विचार करून पाहूयात. मला असं वाटतं की आतापर्यंत जो जो अभ्यास झालेला आहे कुटुंब पद्धतींचा, अ, अ, 19व्या शतकापासून जो चालू आहे, परदेशी साहित्यामध्ये जास्त झालेला आहे तो. आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली भारताचे उदाहरण इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे भारताचे जर उदाहरण आपण घेतले तर आपल्याला काही नवीन दिशा उलट सापडेल त्या अभ्यासासाठी. आणि हा अभ्यास जो सुरू झाला आहे तो सुरुवात त्याची गोत्र जे असतं माणसांचं, ते गोत्र कसं तयार होतं याचा अभ्यास करण्यापासून झाली होती. तर तेव्हा कुटुंब असा शब्द न वापरता किनशिप, म्हणजे ह्युमन किनशिप जी आहे त्याचा अभ्यास फार लेवी स्ट्रोस, इनफॅक्ट फ्रॉइड पासून इनफॅक्ट तो सुरू झालेला आहे. फ्रॉइड सेक्शुअलिटीच्या अंगाने जास्त बघतो आहे. आणि लेवी स्ट्रोस नावाचा जो अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे त्याने अँथ्रोपॉलॉजिकल दृष्टिकोनातून गोत्र कसं तयार होतं माणसांचं याचा अभ्यास आपल्याला दिलेला आहे. आणि तो महत्वाचा अभ्यास आहे असं मला वाटतं. आणि मग त्याच अभ्यासाला पुढे स्त्रीवाद्यांनी अजून पुढे नेलं. त्याच्यामध्ये अर्थातच एंगेल्सचं विश्लेषण आलं फॅमिलीचं. आणि त्याच्यानंतर स्त्रीवाद्यांनी त्याला एक वेगळी कलाटणी दिली, एक वेगळी दिशा दिली त्या अभ्यासाला. आणि त्या स्त्रीवाद्यांच्या अभ्यासाला आता LGBTIQA+ किंवा क्विअर स्टडीज असं मी म्हणेन. क्विअर फॅमिली स्टडीज हा जो हे जे एक नवीन काय म्हणूयात डिसिप्लिन तयार झालेलं आहे अकॅडमीमध्ये, तेही तितकंच महत्वाचं आहे आणि एक वेगळ्याच दिशेला नेणार आहे. आणि हे जे नवीन डिसिप्लिन्स तयार झालेत स्त्रीवाद्यांपासून ते आजपर्यंतचे, त्याच्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला फॅमिलीचं क्रिटिक सापडेल. आणि ते क्रिटिक फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आज नव्याने विचार करताना. सुरुवात करायची झाली तर आपण इथून सुरुवात करूया. प्राईड बद्दल तू बोललास देवकुमार, तर पुण्यातही आता नुकतीच प्राईड झाली. आणि ह्या प्राईडची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की जेव्हा प्राईडची सुरुवात झाली पुण्यामध्ये, पुण्याचंच लोकल एक्झाम्पल आपण घेऊयात कारण भारतात अनेक ठिकाणी प्राईड सुरू झाली होती त्याच्या आधी सुद्धा. पण पुण्याचं विशिष्ट आपण संदर्भ घेतला तर समपथिक नावाची NGO तिने ती प्राईड पहिल्यांदा सुरू केली पुण्यामध्ये. आणि या NGOचं ऑफिस ऍक्च्युअली बुधवार पेठेत होतं. आणि बुधवार पेठेतून ती प्राईड निघायची. तर ही जी दांडी यात्रा होती, ही जी मार्च होती LGBT लोकांची, ती वेश्यावस्तीतून निघून मग संभाजी पार्क वगैरे असं करून परत गोल फिरून ती बुधवार पेठेत येऊन थांबायची. आणि त्यावेळेचा माझा अनुभव असा होता, म्हणजे जेव्हा जेव्हा मी या उभ्या असलेल्या वेश्यांना बघायचो की ज्या प्रॉस्टिट्यूट्स आहेत, त्या ज्या तऱ्हेने प्राईडकडे बघत होत्या, अर्थात त्यावेळेला जे वाटलं ते माझे स्वतःचे निकष आहेत, माझे वैयक्तिक निकष आहेत. त्याचा अभ्यास मी तेव्हा केला नव्हता. पण मला वाटायचं की LGBT चळवळ ही जी आहे, ही चळवळ एकीकडे विरुद्ध लिंगी संबंध, स्त्री पुरुष संबंध हे विरुद्ध लिंगीच असले पाहिजेत, हा जो नियम आपल्याला आपल्या नेणिवेत जो बसवला होता समाजाने आतापर्यंत, तो कसा चुकीचा आहे. कारण त्या नियमामुळे अनेक लोक जे अस्तित्वात आहेत, अनेक लोक जे जन्म घेत आहेत याच समाजामध्ये, ते विरुद्ध लिंगी नसतात आणि म्हणून ते या नियमाच्या बाहेर पडतात. म्हणजे या नियमाच्या चौकटीतून त्यांना, या प्रवाहातून त्यांना बाहेर फेकलं जातं. आणि म्हणून ही चळवळ काय करत होती, ही चळवळ आपल्याला हे सांगत होती की नाही, आम्हीही अस्तित्वात आहोत आणि आम्ही विरुद्ध लिंगी नाही आहोत. म्हणून विरुद्ध लिंगी समाज, विरुद्ध लिंगी गोत्र, विरुद्ध लिंगी कुटुंब, या सगळ्या नियमांच्या कुठेतरी काय म्हणूयात त्याचा विरोध म्हणून ही चळवळ एकीकडे तयार होत होती. कारण ती सुरुवातीला हेच सांगत होती की आम्ही आहोत, मुळात आमचं अस्तित्व आहे, आमचं काय करायचं. कारण आम्ही जर तुमच्या कुटुंबाच्या व्याख्यामध्ये बसणार नसू तर मग आमचं काय करायचं.
आणि त्याच्यामध्ये त्यावेळेच्या काय म्हणूयात त्यावेळेच्या सुरुवातीच्या अभिव्यक्तीच्या वेळेला समोर प्रॉस्टिट्यूट्स दिसणं हे मला फार महत्वाचं वाटत होतं, कारण प्रॉस्टिट्यूट्स सुद्धा विरुद्ध लिंगी जरी असल्या अनेक त्यातल्या, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काहीतरी एक साम्य जाणवत होतं. आणि ते साम्य काय होतं? ते साम्य हे होतं की त्याही या कुटुंब पद्धतीच्या चौकटीच्या बाहेर फेकल्या जात होत्या. आणि म्हणून आम्ही सगळे बाहेर फेकले जाणारे एकत्र आहोत, समपातळीवर आमची चळवळ आहे, अशी एक कुठेतरी भावना तिथे मला जाणवायची वैयक्तिक पाहिलं तर. सगळ्यांना ती जाणवत असेल असं मला वाटत नाही, किंवा चळवळीचाही तो मुद्दा असेल असंही मला वाटत नाही. पण एक माणूस म्हणून त्यावेळेला सहभागी असल्यामुळे मला ती छान वाटत होतं की अरे आपण एकच आहोत एका दृष्टीने. पण हळूहळू या चळवळीने, म्हणजे या चळवळ नको म्हणायला, या प्राईडची जे नियम होते ते हळूहळू बदलत गेले. कायदा आला, कायदा समलिंगी ना गुन्हेगार ठरवणारा कायदा घालवला, तो नष्ट केला. समलिंगी संबंधांना आता कायदेशीर मान्यता मिळाली. आता इथून पुढे चळवळीने कुठे जायचं, तर चळवळीने आता हळूहळू म्हणजे प्राईड मध्ये, आत्ताच्या प्राईड मध्ये पुण्यातल्या सेम सेक्स मॅरेज हा मुद्दा त्यांनी उचलला. म्हणजे समलिंगी लोकांनाही आता लग्नाचा हक्क त्यांनाही मिळाला पाहिजे, हा झाला. आणि गंमत म्हणजे या वेळेच्या प्राईडला काही काळापासून ही प्राईड आता बुधवार पेठेतून सुरू होत नाही. म्हणजे आता तिने बुधवार पेठ हे ठिकाणच सोडलेलं आहे आणि आता ते प्रॉस्टिट्यूट्स दिसत नाहीत. आता ही प्राईड जी आहे ती संभाजी पार्क पासून जाते. आधी ती शनिवार पाड्यापासून जायची, आता ती संभाजी पार्क पासून गोल फिरून फर्ग्युसन रोडला येऊन थांबते. आणि मला ही सगळी प्रतीकं जी आहेत ती इंटरेस्टिंग आणि महत्वाची वाटतात. आणि यावेळेला अजून एक शब्द वापरला प्राईडनी, तो म्हणजे ट्रेडिशनल आहोत. म्हणजे ही एक ट्रेडिशनल प्राईड आहे, ही एक पारंपरिक प्राईड आहे. आणि पारंपरिक आणि सेम सेक्स मॅरेज या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की चळवळीलाही आता दोन फाटे फुटलेले आहेत. म्हणजे चळवळीमध्ये सुद्धा आता एक भेद निर्माण झालेला आहे. चळवळीमध्ये काही लोकांना असं वाटतंय, म्हणजे आता बघा, तुम्ही जेव्हा विरुद्ध लिंगी व्यवस्थेच्या विरोधात उभे असता, तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे तुमचं असं म्हणणं असतं, तुम्ही विरुद्ध लिंगी लोकांना म्हणत असता की आमचा स्वीकार करा. आणि म्हणून तुमच्या ज्या घोषणा असतात, प्राईड मधली एक घोषणा अशी होती, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. किंवा नका करू दुजेपणा, हिजड्यांनाही आपले म्हणा. हा, आता या दोन घोषणांमध्ये काय भाव दिसतोय आपल्याला? असा भाव दिसतोय की विरुद्ध लिंगी लोकांनी आमचा स्वीकार केला पाहिजे ना, त्यांनी समंजस व्हायला पाहिजे, त्यांनी आम्हाला समजून घेतलं पाहिजे, आणि त्याची परिणती कशामध्ये व्हायला पाहिजे? त्यांनी आमचा समावेश करून घेतला पाहिजे. आणि कशामध्ये? तर त्यांच्या जगण्याच्या पद्धतीने. विरुद्ध लिंगी लोकांची जगण्याची पद्धत जी आता समाजामध्ये तयार झालेली आहे, त्यातली एक समाजमान्य पद्धती ज्या आहेत त्याच्यामधलं कुटुंब एक आहे. कुटुंबाच्या आधी लग्न आहे, कारण लग्न झालं की कुटुंब तयार होतं ना. तर लग्न आणि कुटुंब ह्या व्यवस्थांच्या आत आता समलिंगी लोकांना तुम्ही समावेश करून घ्या, असा हा एका गटाचा मुद्दा आहे. तर ही एक दिशा झाली चळवळीची. आणि दुसरा जो फाटा फुटला आहे तो अशा लोकांचा आहे ज्यांना असं वाटतं आहे की अरे, आपण जेव्हा विरुद्धलिंगी नियमांच्या विरोधात जात होतो, जेव्हा आपण या गोत्र तयार करण्याच्या पद्धतीच्याच विरोधात बोलत होतो, तर नकळतपणे आपण या सगळ्याच जगण्याच्या, एकत्र जगण्याच्या पद्धतींच्या विरोधात जात होतो. आणि विरोधात जाऊन आपण एक नवीन जागा तयार करत होतो विचाराची. कुठल्या विचाराची? की आपण एक वेगळा समाजाचा विचार करू शकतो का? आपण वेगळ्या एकत्र जगण्याच्या पद्धतींचा विचार करू शकतो का? कुटुंबाला आपण नवीन पर्याय देऊ शकतो का? आणि लग्नाला आपण नवीन पर्याय देऊ शकतो का? का? कारण की जेव्हा तुम्ही विरुद्धलिंगी नियमाच्या विरोधात जाता, तेव्हा तुम्ही आपोआपच तुम्ही काय म्हणूयात, तुम्ही त्या एक तर कुटुंब पद्धतीच्याही विरोधात जाता, कारण कुटुंब पद्धतीमध्ये काय घडतं?
कुटुंब अनेक गोष्टींचं नियंत्रण करत असतं आणि त्याच्यामध्ये कुटुंब एक म्हणजे स्त्रीचं नियंत्रण करत असतं. कारण की स्त्री ही केंद्रस्थानी असते. केंद्रस्थानी असते म्हणजे तिच्याकडे सत्ता असते असं नव्हे, पण स्त्रीशिवाय कुटुंब तयार होत ना. ही मांडणी आपल्याला लेवी स्ट्रोसनी पण दिली आणि स्त्रीवाद्यांनीही त्याचं पुढे विश्लेषण करू. तर लेवी स्ट्रोस फार महत्वाचं विश्लेषण आपल्या समोर मांडतात. ते म्हणतात गोत्र कसं तयार होतं. गोत्र असं तयार होतं की एका गटातले पुरुष दुसऱ्या गटाबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी ते स्त्रीची वाहतूक करतात. म्हणजे एका गटातली स्त्री दुसऱ्या गटामध्ये दिली जाते. हा, आणि ती तिकडे दिली जाते आणि आपल्या गटात सुद्धा दुसऱ्या गटातून एक स्त्री येते. तर ही जी वाहतूक आहे स्त्रीची, त्या वाहतुकीतून पुरुषांचं गोत्र तयार होतं. म्हणजे स्त्रीची वाहतूक होते, पण तयार काय होतं तर पुरुषांचं, त्याला लेवी स्ट्रोस फार इंटरेस्टिंग शब्द वापरतो, तो म्हणतो ब्रदरहुड, ज्याला आपण बंधुभाव म्हणूयात. हा, तर हा जो बंधुभाव आहे हा मुळातच स्त्रीच्या वाहतुकीतून तयार होतो. हा, म्हणजे स्त्रीची एका घरातून दुसऱ्या घरामध्ये होणारी वाहतूक. आणि या वाहतुकीमध्ये स्त्रीचं शोषण होत असतं. 3 पातळींवर होत असतं. एक म्हणजे प्रतिमा म्हणून होत असतं. म्हणजे स्त्रीच्या प्रतिमेवर सुद्धा शोषण होत असतं. म्हणजे तिच्या प्रतिमांना अनेक अर्थ तिच्या प्रतिमांवर लादले जातात. त्यातले काही अर्थ आपल्याला आताही ऐकू आलेत, की स्त्रीकडे कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी का येते? कारण स्त्री केंद्रस्थानी असते. कारण स्त्रीच्या वाहतुकीवर कुटुंब अवलंबून आहे. एका घरातून स्त्री दुसऱ्या घरात जाईल तेव्हाच हे गोत्र तयार होईल, ज्याला एक्झोगॅमी आपण म्हणतो ना, एका गोत्रातून दुसऱ्या गोत्रात. कारण की सगोत्र कुटुंब पद्धती शक्य नाही. फ्रॉइडने आपल्याला ते इन्सेस्ट टाबू कसा तयार झाला हे सांगितलं ना, की भावाचं बहिणीशी लग्न नाही होऊ शकत ना. ह्याचे जेव्हा आपल्याला शास्त्रातून त्याचे काय म्हणूयात त्याचे तोटे लक्षात आले, तेव्हा माणसांनी हा एक नवीन शोध लावला की सगोत्र नको, पण 2 निरनिराळ्या गटांमध्ये एक नवीन गोत्र तयार करता येऊ शकतं आणि त्याच्यातनं म्हणून स्त्रीची वाहतूक बाहेर व्हायला पाहिजे एका घरातून दुसऱ्या घरात. म्हणून दुसऱ्या घरातून येणारी मुलगी आपली सून होते, मग तीच तिकडे आई होते, मग तीच तिकडे सासू होते. म्हणजे तिचे हे रोल्स बदलत जातात. हा, आणि याच घरातनं जी मुलगी आहे ती दुसऱ्या घरात दिली जाते. कन्यादान किंवा लग्न या रिच्युअल्स मधून ही एक संस्कृती तयार केली जाते. हे जे गोत्र तयार करणं असतं त्याला संस्कृतीची जोड द्यावी लागेल ना. म्हणजे माणसांच्या नेणिवेत जर हे बिंबवायचं असेल तर तुम्हाला त्याची संस्कृती तयार करावी लागेल. अशी संस्कृती की जे तुम्हाला नैसर्गिक वाटायला लागेल सगळं ना. म्हणून आज आपल्याला कुटुंब हे नैसर्गिक वाटतंय, पण कुटुंब हे ऍक्च्युली कृत्रिमच आहे. म्हणजे एक कृत्रिम पद्धत आहे जी आपण स्वीकारलेली आहे एका विशिष्ट टप्प्यावर ना, आणि म्हणून ते नष्ट करता येऊ शकतं आणि म्हणून कुटुंबाला पर्याय असू शकतात नवीन. हा विचार या घडीला आपण करू शकतो असं मला वाटतं. तर एनिवेज, स्त्रीची वाहतूक आहे ती महत्वाची आहे, त्यावरच गोत्र अवलंबून आहे आणि सत्ता मात्र पुरुषाकडे आहे. आणि स्त्रीवर आपण कुठले कुठले अर्थ लादलेले आहेत, तिच्याकडे हे रोल्स आहेत सगळे. ती मुलगी असते, बापाच्या घरी असते तेव्हा, दुसऱ्यांच्या घरी जाते तेव्हा बायको असते, आणि तिला मुलगी झाली, मुलगा झाला की ती आई असते ना, आणि ती सून पण असते. म्हणून तुम्ही मगाशी म्हणालात तसं अनुराधाताई, सगळ्यांची सोय पण होती ना. मग तिला सगळ्यांची काळजी पण घेता येते या वेगवेगळ्या रोल्स मधून ना. त्यातला तोटा हा आहे की सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या एकटीवरतीच येऊन पडतात. दुसरं म्हणजे या सगळ्याचं अजून एक प्रतीक आहे आणि ते प्रतीक म्हणजे घर ना. तर ही जी वाहतूक होत असते ती एका घरातून दुसऱ्या घराकडे होत असते आणि म्हणून घर हे त्याचं दुसरं प्रतीक आहे ना. त्या घराला मग मर्यादा द्याव्या लागतात. म्हणजे स्त्रीला त्या घरात ठेवावं लागतं आणि तिला आपल्याला काही मर्यादा आखून ठेवाव्या लागतात. का? कारण स्त्रीला जर घरात आपण नियंत्रित करून नाही ठेवलं तर मगाशी तुम्ही सांगितलं तसं माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी मला काय म्हणूयात मार्कच करता येणार. मला माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी माझ्याच मुलाला जावी असं जर वाटत असेल तर मला माझी प्रॉपर्टी ही माझी प्रायव्हेट आहे ही मला आखून सांगावं लागेल ना लोक. तर त्याचा मला एक उंबरठा तयार करावा लागेल आणि त्या उंबरठ्याच्या आत ते
आज लक्ष्मण रेषा म्हणू शकतो आपण. तर त्या लक्ष्मण रेषेच्या आत त्या स्त्रीला ठेवावं लागेल आणि त्या भिंतींच्या आत तिने या घराची इज्जत सांभाळावी लागेल ना. हे एक तिसरं प्रतीक आहे. म्हणजे घराला जोडलेलं अजून एक प्रतीक आहे ते म्हणजे इज्जत ना. इज्जत ही कुठून आली? कारण मला माझी स्त्री ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि म्हणून तिने काय म्हणूयात बदख्याली असलेलं चालणं, म्हणजे तिने घराबाहेर संबंध करता कामा नये ना. आणि म्हणून बदख्याली हा शब्द पण आला. म्हणजे बघा, कुटुंब पद्धती एकतर विरुद्ध लिंगी असली पाहिजे कारण त्याच्यातनं प्रजनन होतं. दुसरं म्हणजे त्याच्यात खाजगी प्रॉपर्टी माझी मार्क करायची असेल तर स्त्रीला मला एका घरात बंदिस्त करावं लागेल आणि घर म्हणजे प्रतिकात्मक आहे, घर आणि त्याच्या मर्यादा, आणि तिला मला त्याच्यामध्ये तिची इज्जत मला जाणवावी, म्हणजे मला ती इज्जत जपावी लागेल स्त्रीची. ते पुरुषांकडे ते काम येतं आणि म्हणून स्त्रियांवर शिव्या दिल्या की पुरुष चिडतो आणि पुरुषाला त्याचा इगो फार दुखावतो आणि म्हणून आपल्या आईला, आपल्या मुलीला, आपल्या बहिणीला जपावं लागेल. आणि दुसरं म्हणजे या स्त्रीला त्या लक्ष्मण रेषेच्या आत राहून या सगळ्या जबाबदाऱ्या पार कराव्या लागतील. आणि तिसरं म्हणजे या कुटुंब पद्धतीच्या नियमाच्या बाहेर कोण असतं, तर ज्याला गेल रुबिन जी स्त्रीवादी अभ्यासक आहे, तिने फॅमिली स्टडीज वर अभ्यास केला. तिने विमेन इन ट्रॅफिक इन विमेन नावाचं आर्टिकल लिहिलंय इंटरेस्टिंग. त्याच्यात ती म्हणते या सिस्टीमचं ग्लिच काय आहे, तर ती आहे प्रॉस्टिट्यूट. म्हणजे प्रॉस्टिट्यूट ही काय करत असते, याच मर्यादाला पुन्हा अधोरेखित करत असते. म्हणजे घरातली स्त्री, तिला जे हक्क मिळत आहेत कुटुंब पद्धतीचे, तिला जे विशेष अधिकार मिळत आहेत, ते अधिकार घराबाहेर प्रस्थापित झालेल्या संबंधांना मिळत. म्हणजे कुटुंब पद्धती सोबत अजून एक नियम घेऊन येते. एक म्हणजे विरुद्ध लिंगी नियम घेऊन येते प्रजननाचा. दुसरा म्हणजे लेजिटिमेट आणि इलेजिटिमेट काय आहे ना, म्हणजे औरस आणि अनौरस याचे नियम पण ती सोबत घेऊन येते. घरात जन्माला आलेलं मूल, स्वतःच्या बायको पासून झालेलं मूल हे अनौरस नाही, आणि बाहेर तयार झालेलं मूल, बाहेर प्रस्थापित केलेले संबंध हे काय म्हणत लेजिटिमेट नाही ना. तर थोडक्यात तुम्हाला तुमचा लिंगभाव आणि तुम्हाला तुमची ओळख पुरुष किंवा स्त्री म्हणून ही त्या चौकटीच्या आत त्या व्याख्येमध्ये बसवावी लागते, तरच तुम्ही लेजिबल होता, लेजिटिमेट होता. त्याच्या बाहेर मात्र तुम्हाला ती ओळख मिळत नाही आणि तशी ती प्रॉस्टिट्यूट्सना मिळत नाही ना. दुसरं म्हणजे विरुद्ध लिंगी नियमाच्या बाहेर जे कोणी आहेत, म्हणजे तृतीयपंथी आहेत, समलिंगी नाते संबंध आहेत, काय म्हणूयात बायसेक्शुअलिटी आहे. बायसेक्शुअलिटी म्हणजे जिथे पुरुषही आवडतोय आणि स्त्रीही आवडते, तिकडे हे सुद्धा ग्लिच आहेत या सिस्टीमचे. या सिस्टीमला पडणारे काय म्हणूयात, हे छोटे छोटे छोट हा त्या सिस्टीमला तडा जाईल असे छोटे छोटे होल्स आहेत त्याच्यामधले लूप होल्स आहेत ना. तर मगाशी सांगितलं तसं चळवळीचे दोन दिशा आहेत. एक दिशा अशी आहे की तुम्ही स्वतःच विरुद्ध लिंगी लोकांची जगण्याची पद्धत आत्मसात करता आणि म्हणून तुम्ही आता सेम सेक्स मॅरेज साठी आता लढता. पण तुम्हाला एक लक्षात येत नाहीये की मुळातच कुटुंब पद्धतीच्या आत संपूर्ण लोकशाही शक्य नाही. म्हणजे फॅमिलीचं तुम्ही कितीही लोकशाहीकरण करा, पूर्ण लोकशाही तिथे शक्यच नाही. का? कारण कुटुंबाच्या आत पितृसत्ता आहे, ती नाही तोडता येऊ शकत. कारण मुळातच हा जो गोत्र तयार होण्याचा जो नियम आहे तो बंधुभाव आहे, म्हणजे तो पुरुषांनी तयार केलेला आहे आणि त्याच्यात स्त्रीचीच वाहतूक होत असते. तशी वाहतूक तुम्हाला या ज्या सिनेमाचं यांनी विश्लेषण केलेलं आहे सर्वंकष मध्ये, बधाई 2 मध्ये, तिथे एक समलिंगी पुरुष एका समलिंगी स्त्रीला लग्नाचा प्रस्ताव मांडतो. आता इथे प्रश्न हा पडतो की या लग्नाला काय अर्थ आहे. या लग्नाच्या मागे आपण जर मानत होतो की लग्नाच्या मागे प्रेम हे कारण असतं. दुसरं कारण ज्याबद्दल आपण उघडपणे बोलत नाही, दुसरं कारण म्हणजे आपल्या लैंगिकतेची सोय ना. याचा अर्थ आपलं लैंगिक आकर्षण आणि आपलं प्रेम या दोन गोष्टींची
गोष्टींची परिणती लग्नामध्ये होते. लग्न हा त्याला एक समाजमान्य शिक्का देतो ना. लग्नाला आपण समाजमान्य शिक्का म्हणतो ना लैंगिक संबंधांसाठीच. बऱ्याच वेळा आपण असं म्हटलेलं. पण आता इथे एक समलिंगी पुरुष एका समलिंगी स्त्रीला लग्नाचा प्रस्ताव मांडतोय आणि तो म्हणतोय की मग इथे हा प्रश्न पडतो की मग या लग्नाला काय अर्थ आहे, मग या कुटुंबालाच मुळात काय अर्थ आहे जिथे प्रेम नाही, जिथे लैंगिक आकर्षणही नाही. मग नेमकं काय आहे, नेमकी कुठली सोय होतीये या लग्नातून? कारण इथे सुद्धा अनुराधाताईंनी कुठेतरी एक जल्लोष केला आहे या सिनेमाचा. एका तऱ्हेने त्यांना ती छोटी क्रांती वाटते आणि मला ती नाही वाटत आहे, कारण की इथे अनेक गोष्टी घडतायत ज्या महत्वाच्या आहेत, जे बघणं गरजेचं आहे. या सिनेमाचं उदाहरण पण एवढ्यासाठीच घेतोय की आपल्याला हे कळेल, मुद्दे कळावेत म्हणून. तर तिसरी आपल्याला जी नेमकी सोय होतीये ती हळूहळू कळेल. तो पुढे असं म्हणतो की कुटुंबाने जो माझ्या मागे जो हे लावला आहे, काय म्हणायचं, फॅमिली प्रेशर हा एक शब्द आपण खूप वेळा ऐकलेला आहे ना. सो ही हॅज फॅमिली प्रेशर. फॅमिली प्रेशर आहे लग्नाचं आणि म्हणून लग्न व्हायला पाहिजे. पण त्याच्याकडे ती हिंमत नाहीये स्वतःची लैंगिकता अवघडपणे कबूल करणं लोकांकडे, किंवा मला नाही लग्न करायचं, किंवा मला पुरुषाबरोबरच लग्न करायचंय, तर ते मान्य होणार नाही. म्हणून त्याला घरच्यांना काय म्हणूयात, त्यांचं हे प्रेशर थांबावं म्हणून त्यांनी हे सोयीचा लग्न प्रस्ताव मांडले. बराच काळ आपण या अशा मॅरेजेसना, जिथे गे आणि लेस्बियन्स एकत्र येत होते, अशा मॅरेजेसना आपण मॅरेज ऑफ कन्व्हिनियन्स म्हणत होतो. मग इथे मॅरेज मध्ये लव्ह नाहीये, या मॅरेज मध्ये काळजी पण नाहीये, या मॅरेज मध्ये काय म्हणूयात लैंगिक आकर्षणही नाही, म्हणजे लैंगिकता नाही आणि प्रेमही नाही, पण इथे कन्व्हिनियन्स आहे. कन्व्हिनियन्स कोणाचा आहे? कन्व्हिनियन्स माझा आहे, कारण मला तो प्रेशर नको आहे फॅमिलीचा. मग मला इथे असा प्रश्न पडतो की प्रॉब्लेम नेमका कुठे आहे? प्रॉब्लेम नेमका त्या फॅमिली प्रेशर मध्ये आहे ना. मग त्या फॅमिली प्रेशरला आपण मुळापासून का नाही नष्ट करू इच्छित आहोत? अशी काय भिस्त आहे आपली त्या कुटुंबावरती की आपल्याला ही हिंमत होत नाहीये कुटुंबाला पर्याय शोधण्याची ना? असं का आपल्याला करावं असं वाटतंय की एका अनोळखी लेस्बियन बरोबर आपल्याला एक घरच्यांना शांत करण्यासाठी आपल्याला ही एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं असं वाटतं ना? कारण आपल्या नेणिवेत हे बसलेलं आहे की कुटुंब फार महत्वाचं आहे. आणि तिसरं आता कारण, आपल्याला जे महत्वाचं कारण आहे ते लक्षात येतं, कुटुंबामध्ये भांडवलशाहीची सोय होते, आपल्या बाजाराची सोय होते, मगाशी तुम्ही म्हणालात तसं खाजगी प्रॉपर्टीची सोय होते ना. आणि आंबेडकर आपल्याला पुढे जातीचं विश्लेषण देताना सांगतात की स्त्री हे प्रवेशद्वार आहे म्हणतात जातीचं. तर तिथे सुद्धा ते असं नाही म्हणत आहेत की स्त्रीकडे सत्ता आहे त्याची, पण ते असं म्हणतात की ती केंद्रस्थानी आहे, तिच्या लैंगिकतेच्या शोषणावर हे जात आधारित आहे. हे भारताचं उदाहरण झालं. विदेशामध्ये तुम्हाला रेसचा अभ्यास करताना लोकांनी सिमिलर मुद्दे मांडले आहेत असं लक्षात येईल. आंबेडकर जेव्हा जातीचं विश्लेषण करतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कुटुंबामध्ये धर्म, जात, वर्ग म्हणजे खाजगी प्रॉपर्टी, या तिघांचं नियंत्रण होत असतं. या तिघांची सुरक्षितता आपल्याला मिळत असते आणि ती सुरक्षितता आपल्याला सोडायची नसते. ह्या सिनेमामध्ये इंटरेस्टिंगली तो एका क्षत्रिय फॅमिली मधला हिरो आहे आणि म्हणून तो त्याच्याच काय म्हणूयात त्याच्याच लेव्हलची बायको लेस्बियन शोधतो ना. तर इथे हे इंटरेस्टिंग आहे की तो जातीच्या विरोधात जात नाही, धर्माच्या विरोधात जात नाही, वर्गाच्याही विरोधात जात नाही ना. तर ही त्याची स्वतःची सोय आहे का हे त्यालाही पटलेलं आहे की त्यालाही हे सगळे राजकारण मान्य आहे? आणि म्हणून माझं म्हणणं आहे की फॅमिलीची लोकशाहीकरण शक्य नाही. फॅमिलीला तुम्ही कितीही लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी फॅमिली ही मुळात धर्म, जात, वर्ग यांना जपत असते ना. आणि म्हणून आपल्याला वाटतं की जेव्हा वाटतं की लेस्बियन आणि गेज एकत्र यायला लागले, किंवा गे मॅरेजेस व्हायला लागले, किंवा आता
किंवा लेस्बियन मॅरेजेस व्हायला लागले, आपल्याला वाटतं की ते क्रांतिकारी आहे. ते क्रांतिकारी नाहीये, कारण इंटरेस्टिंगली तुमच्या लक्षात येईल की आता नुकतंच एका गे मुलांनी एक मॅट्रिमोनियल टाकलं होतं पेपरमध्ये. त्याच्या आईने ते टाकलं होतं की मी माझ्या मुलासाठी मुलगा शोधतेय, आणि आपल्याला ते सुरुवातीला वाचताना वाटतं की अरे वा, आईने स्वीकारलंय त्याला आणि ती त्याच्या मुलाला जोडीदार शोधतेय. पण त्याच्या आत तिने डिटेल्स सांगितले होते की तो आमच्या जातीचा असला पाहिजे. म्हणजे तुम्ही एका बाजूने लैंगिकतेच्या बाबतीत उघड होत चाललात, ओपन होत चालला आहात, लिबरल होत चाललात, उदार होत चालला आहात, पण दुसरीकडे मात्र हे जे जुने राजकारण घराच्या आत, घराच्या मर्यादेमध्ये जे नियंत्रित होत होते, ते मात्र तसेच कंटिन्यू होत आहेत ना. आणि म्हणून मला वाटतं की LGBT चळवळ ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे, ही एक संधी आहे या सगळ्या राजकारणांचा नव्याने विचार करून एक तिसरा पर्याय शोधण्याचा. तरच ही चळवळ रॅडिकल होऊ शकेल. फक्त LGBT असणं हे रॅडिकल नाही. त्यात काय म्हणजे लैंगिक आकर्षण पुरुषांना स्त्रीचं वाटू देत नाही तर पुरुषांचं वाटत. मोनोगॅमी अनेकांना नकोच असते ना, अनेक जण पॉलिगॅमसच असतात ना. घरी बायकोच्या बाबतीत जरी एकनिष्ठ असले तरी डोळे आपले सगळ्या बायकांकडे फिरत असतात ना, पण डोळे आपले मोनोगॅमस नसतात. नैसर्गिक काय आहे, अनैसर्गिक काय आहे, नैतिक काय आहे, अनैतिक काय आहे, या सगळ्याचा नव्याने विचार करावा. तर फॅमिली आणि मॅरेज मधनं मोनोगॅमीचा पण एक नियम येतो. तो हळूहळू LGBT आता जेव्हा सेम सेक्स मॅरेज कडे जायला लागलीये, तेव्हा मला आता हा प्रश्न पडतोय की मॅरेजच्या आधी गे लोकांचं जे जगण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये पॉलिगॅमी आहे, त्याचं ते काय करणार? कारण एकदा तुम्ही मॅरेज आणलं तर मॅरेज एकनिष्ठतेचा पण नियम आहे, लेजिटिमेसीचा पण नियम आहे. म्हणजे लग्न झालेला पुरुष, लग्न झालेला जोडीदार, तो माझा जोडीदार, माझे बाहेरचे संबंध हे प्रॉस्टिट्यूशन कडे जाणार. म्हणजे पुन्हा प्रॉस्टिट्यूट्स या चौकटीतनं बाहेरच पडणार आहे. पुन्हा या घरात दत्तक घेतलेलं मूल असे ना, किंवा स्वतः झालेलं म्हणजे टेक्नॉलॉजिकली मिळवलेलं मूल असेल, म्हणजे स्त्रियांना पुरुषांची गरज असते मुलासाठी हे खरं नाहीये. म्हणजे पुरुषाचं शरीराची आता गरज नाहीये स्त्रीला, म्हणजे ती स्पर्म घेऊ शकते आणि ती बँक मधनं घेऊ शकते स्पर्मच्या, आणि तिला हे जाणायची पण गरज नसते की हे कुठल्या पुरुषाचं, कोणत्या पुरुषाचं स्पर्म मी घेतलेलं आहे. पण पुरुषाला मात्र स्त्रीच्या शरीराची आजही गरज पडते. पुरुषाने जर निर्णय घेतला की मला संबंध नकोय स्त्री बरोबर, मला लग्नही नाही करायचं स्त्री बरोबर, पण मला मूल हवंय, टेक्नॉलॉजिकली ते शक्य आहे, पण त्याला स्त्रीचं गर्भ लागेल त्यासाठी. म्हणून स्त्रीचं शरीर फार महत्वाचं, त्याला त्या स्त्रीला बघावं तरी लागेल. तसं उलट स्त्रीच्या बाबतीत नाहीये. तर पुरुष तसं पाहिलं तर रिडंडंट होत चाललेला आहे या सगळ्या नवीन कुटुंब पद्धतींनी. तर पॉलिगॅमीचं काय करणार? कारण आता नियम हळूहळू आता असं येणार की पुन्हा तुम्ही अनेक लोकांना या नवीन LGBT इन्क्लुसिव्ह फॅमिली पद्धतीमधनं अनेक लोकांना तुम्ही बाहेर फेकणार. त्याच्यामध्ये कोण कोण असणार? पॉलिगॅमस पीपल असणार, बायसेक्शुअल्स असणार ना. LGBT मध्ये बायसेक्शुअल्स आहेत, त्यांचा विचार केलेला नाही. तिसरं म्हणजे ट्रान्सजेंडर्स आहेत ना, ट्रान्सजेंडर्सचा ह्याच्यामध्ये विचार केलेला नाहीये की ट्रान्सजेंडर्स च काय होणार, मग एसेक्शुअल्सचं काय होणार. LGBTIQ+, असं म्हटलंय आपण ना, तर ए मध्ये एसेक्शुअल लोक आहेत. तर या सगळ्यांना याच्यामधून काय म्हणूयात, याच्यामधून बाहेर फेकलेलं आहे. आणि म्हणून मला तिसरा किती वेळ आहे देवकुमार? शेवटच्या मुद्द्याकडे येतो. 5 मिनिटं आहेत? 5 मिनिटं आहेत अजून. म्हणून आता मला शेवटचा मुद्दा पुन्हा आंबेडकरांकडे येऊन मांडायचा आहे, आणि तो आहे फ्रॅटर्निटीचा. म्हणजे आपण जेव्हा लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हा मुद्दा जेव्हा त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतला आणि त्याला त्यांनी भारतीय परिप्रेक्ष्यातून त्यांनी बुद्ध आणि धम्मचाही विचार करून आपल्याला नव्या किनशिपचे पर्याय दिले, तर तेव्हा मला असं वाटतं की आपल्याला एकदा या विचाराची क्रांती करावीच लागेल. विचार करण्यामध्ये तरी आपल्याला ही क्रांती करावी लागेल की काय होईल आपण जर फॅमिली नष्ट केली तर. मग प्रश्न हा पडेल, ह्या जसं म्हणाल्या तसं माणूस हा सामाजिक प्राणी आहे, तर त्याचा अला बाड्यू हा एक खूप चांगला मुद्दा मांडतो. अला बाड्यू हा एक फ्रेंच तत्वज्ञ आहे,
आणि त्याचा एक कोट मी तुम्हाला ऐकवतो, जिथे तो आपल्याला सांगतो की काय अर्थ आहे याचा, जेव्हा आपण म्हणतो की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तर तिथे इन प्रेज ऑफ पॉलिटिक्स नावाचं पुस्तक आहे अलाबादूचं. तिथे तो म्हणतो, आय एम नॉट फ्री अनलेस आय रेकग्नाइज द लिबर्टी ऑफ द अदर. तर मला स्वतःची मुक्ती हवी असेल तर त्यासाठी मला आधी इतरांच्याही मुक्तीचा विचार करावा लागेल. तर म्हणून या चळवळीमध्ये मी मगाशी म्हटलं, जसे अनेक लोक बाहेर फेकले जात आहेत, त्या वेश्यावस्तीतल्या वेश्यांचा आपण विचार करत नाही आहोत लग्नामध्ये. पुन्हा ती एक मोनोपोली होतीये ना, आपल्या एका विशिष्ट समूहांचीच सोय होतीये ना त्याच्यामधून. तर हे जे बाहेर फेकले जात आहेत त्यांच्यासाठी आपण तयार आहोत का कुटुंब पद्धतीलाच नष्ट करायला? कारण आपल्याला जर अदर्सचा विचार करायचा असेल तर आपल्याला आपल्या या सोयींना आता फेकून द्यावं लागेल. आपल्याला नवीन एकत्र राहण्याच्या पद्धती शोधाव्या लागेल. एक गोष्ट मी अनुराधाताईंनी सांगितलेली मानतो, ती म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच एकत्र राहायची इच्छा आहे, समूहामध्ये कळपांमध्ये राहायची इच्छा आहे. पण समूह हा फॅमिलीमध्येच त्याचं रूपांतर व्हायला पाहिजे का? कॅन वी थिंक ऑफ डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ फ्रॅटर्निटी ना? तर तो हा विचार आहे. आणि जेव्हा आपण आंबेडकरांकडे येतो तेव्हा सौम्यव्रत चौधरी नावाचे प्रोफेसर आहेत JNUचे, त्यांनी आंबेडकरांवरती नुकतंच एक नवीन पुस्तक लिहिलं आहे, आंबेडकर अँड द अदर इमॉर्टल्स. तिथे ते आपल्याला एक नवीन पर्याय सांगताय. मी त्यातला भाग वाचून दाखवतो. असोसिएशन वॉज अ वर्ड आंबेडकर रिपीटेडली अफर्म्ड. आंबेडकर हे नेहमी असोसिएशन हा शब्द वापरत होते. ही अफर्म्ड इट टू कन्वे व्हॉट? टू कन्वे अ काइंड ऑफ जेनेरिक डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स as collective life of association. People enter into associational activity, हे महत्वाचं आहे, नॉट बिकॉज दे बिलॉंग टू द सेम फॅमिली ना. आपण एका फॅमिलीचे आहोत म्हणून आपण एकत्र नाही येत आहोत, किंवा कास्टचे आहोत म्हणून नाही एकत्र येत आहोत, किंवा नेशनचे आहोत म्हणून नाही एकत्र येत आहोत. So people enter into associational activity not because they belong to the same family, caste and nation, but because they share new common feelings. आपल्यामध्ये कॉमन फिलिंग्स आहेत, जे मगाशी तुम्ही म्हणालात प्रेम असेल, मैत्रभाव असेल. बंधुभाव हा पितृसत्ताक शब्द आहे, तर मग आपण त्याला मैत्रभाव या शब्दाने रिप्लेस करूयात. म्हणून बुद्ध तिथे महत्वाचा आहे आंबेडकरांसाठी ना. म्हणून मैत्रभाव जर आणायचा असेल, नवीन किनशिप जर आणायची असेल, तर आपल्याला समूहाचा वेगळा विचार करावा लागेल. ऍट द रिस्क ऑफ डिसअफेक्शन फ्रॉम गिव्हन फॉर्म्स ऑफ बिलॉंगिंग. आपल्याला एक रिस्क घ्यावी लागेल. आपल्याला एकत्र येऊन नवीन एकत्र जगण्याच्या पद्धती आणायच्या असतील तर आपल्याला आपले आधीचे अफेक्शन जे आहेत बिलॉंगिंगचे ना, की मी एका फॅमिलीला बिलॉंग करतो, मी एका धर्माला बिलॉंग करतो, एका जातीला बिलॉंग करतो, एका वर्गाला बिलॉंग करतो, किंवा एका लैंगिक समूहाला बिलॉंग करतो. हे सगळे अफेक्शन्स आपल्याला सोडावे लागतील आणि आपल्याला आपल्या कॉमन फिलिंग्स कडे यावं लागेल. आणि ते कॉमन फिलिंग काय? आपलं ह्युमन असणं. आणि त्या ह्युमन असण्यामध्ये कलेक्टिव्ह असणं हेही अध्यारूत आहे, जे मगाशी अलाबादू आपल्याला म्हणाल. सो वी हॅव टू टेक द रिस्क ऑफ गिव्हिंग अप द फॉर्म्स ऑफ बिलॉंगिंग. आणि इट इज द रिझल्ट ऑफ एन्काउंटर्स विथ अदर्स, अ टाइप ऑफ फ्रॅटर्निटी विथ स्ट्रेंजर्स. आणि हा त्याचा शेवटचा मुद्दा आहे. इथून पुढे जर आपण नवीन समूहांचा विचार करणार असू तर आपल्याला का एकत्र राहायचंय? नॉट बिकॉज वी बिलॉंग टू सम फॅमिली और कास्ट और क्लास, बट बिकॉज वी हॅव कॉमन फिलिंग्स, बट वी आर स्ट्रेंजर्स. तसंच या सिनेमामध्ये एक संधी मला सापडते बधाई 2 मध्ये. बधाई 2 मध्ये त्या लेस्बियन मुली बरोबर राहता अनेक क्लॅशेस होतात, अनेक टेन्शन्स होतात, पण त्या दोघांचं लैंगिक आकर्षण नसताना सुद्धा एक नातं तयार होतं. आणि त्या नात्यामध्ये त्यांना दोघांनाही एकमेकांबद्दल भावनिक काय म्हणतात, भावनिक सुरक्षितता वाटायला. आणि मला वाटतं तिकडे एक संधी आहे, तिकडे त्या दोघांमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन घडत आहे. आणि ते म्हणजे आपल्यात लैंगिक आकर्षण नसलं तरी हे काय आपल्यामध्ये तयार झालेलं आहे. तर तो मला वाटतं तो मैत्रभाव आहे, जो कोणाबरोबरही तयार होऊ शकतो आणि व्हायलाच पाहिजे.
कारण आपण जर इतरांचा विचार करायचा म्हणतोय, ज्याचं समतेची व्याख्याच मुळी ती आहे की इतरांचाही विचार करायचा आहे, तर आपल्याला स्ट्रेंजर्स बरोबर असोसिएशन्स निर्माण करावे लागतील. हे धरूनच चालू आहेत की आपण स्ट्रेंजर्स असणार आहोत, परंतु आपण तरीही एक समूह आहोत आणि आपण एकत्र राहणार. म्हणून आता बघा, आपल्याला दरवेळेला वाटतं की फॅमिली ही नैसर्गिक आहे. याचं कारण हे की आपला जन्मच मुळी फॅमिलीमध्ये होतो. पण समजा माझा जन्म एका अशा समाजामध्ये झाला असता की जिथे घर नव्हतंच ना, असं कम्युन होतं, आणि जिथे एक आई नव्हतीच, अनेक आया होत्या ना, अनेक बापे होते ना, आणि मी या घरातून त्या घरात, कधी त्या घरात राहायचो, कधी त्या घरात राहायचो, सगळेच माझी सोय करत, सगळेच माझी काळजी घेत होते. मगाशी त्यांनी उचललेला मुद्दा महत्वाचा आहे की लहान मुलांचं काय होणार जर आपण कुटुंब पद्धती नष्ट करायचं म्हटलं तर त्याचं सोल्युशन आपल्याला शोधावंच लागेल, नवीन पर्याय शोधता. तर जसं फ्लॅमिंगोज आहेत ना, फ्लॅमिंगोज एका विशिष्ट काळामध्ये ते स्थलांतरित होत असतात ना, आणि ते सगळे त्यांची मुलं एकसारखी दिसत असतात, त्यांच्याकडे कमी वेळामध्ये त्यांना जे जेवण आणलेलं आहे त्यांनी उचलून ते भरवायचं असतं त्यांच्या पिल्लांना. त्या फ्लॅमिंगोज मध्ये ते हे बघत नाहीत की हे माझं मुलं आहे की नाही, ते दिसेल त्या मुलाला, बाळाला भरवत राहतात, कारण जे मी जेवण उचललंय ते बाळ दिसलं की जेवण भरवायचं. आणि मला वाटतं ही जी सामाजिकता आहे ना, ती एक नवीन सामाजिकता आपण आत्मसात करून पाहायला पाहिजे. काय होईल त्याच्यातनं हे बघायला, कारण मला वाटतं त्याच्यातून पितृसत्तेला उत्तर मिळेल, पितृसत्ता नष्ट होईल, जी कुटुंबाच्या आत राहून नष्ट करणं अशक्य आहे. दॅट्स ऑल. थँक्यू जमीर. खूप छान. आता आपण काही प्रश्न घेऊयात. आपले ऑडियन्स जे आहेत त्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकतात किंवा स्वतः अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. प्रश्नच विचारलं पाहिजे असंही काही नाही. तुम्हाला जर या आता दोन्ही Comments पण वक्त्यांनी जे देऊ शकतो. मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याविषयी तुमची मतं मांडायची असेल तेही मांडा. तुमचं डिसअग्रीमेंट, तुमचे वेगळी मतं असतील तेही मांडा, किंवा काही माहिती जर तुम्हाला शेअर करायची असेल आमच्या सगळ्यांसोबत तर तेही तुम्ही करू शकता. स्वतःहून म्यूट करू शकतात ना लोक, म्हणजे हो, येस 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 येस. नसेल होत तर तुम्ही मला टेक्स्ट करा. आय थिंक वर्षाने अनम्यूट केलंय. वर्षा. हा. हॅलो सर. हॅलो हॅलो, आवाज नमस्कार. येतो हा, तुझा का? आवाज येतो वर्षा. येस हा. येस येस येस. ऍक्च्युली दोन्ही व्याख्यानं खूप छान झाली आणि खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळाली. पण मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो. हो हो, ऐकतोय. हा सर, मला काल परवा एक बातमी आली होती पेपरमध्ये की एका मुलीने स्वतःशी विवाह करून घेतला. हो. हॅलो. मला त्या विवाहाची एक म्हणजे ती कल्पना किंवा त्या मानसिकता समजून घ्यायची आहे की त्या मुलींनी हा स्वतःशी विवाह करण्याची तिची कोणती कल्पना आणि विचार काय असतील, त्या हो. संदर्भातनं काही आपल्याला सांगता येऊ शकतात का? एक कुटुंब पद्धतीमधनं जर विचार करायचा असेल तर. मला आता मी वैयक्तिकच उत्तर देऊ शकतो, कारण आपल्याला माहित नाही तिच्या डोक्यात काय चाललं होतं हे करण्यामागे. पण या बातमीकडे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण एकीकडे असं बघूयात की तिचं हे असं करणं एक प्रकारचा विरोध आहे, आणि तो विरोध कशाच्या म्हणजे हे जे रिबेलियन आहे तिचं, ते कशाच्या विरोधात आहे, तर ते याच्या विरोधात आहे की आपल्या समाजामध्ये आपण लोकांच्या मनात हे कोरलेलं आहे की तू एकटा नाही राहू शकत ना. आजही मी समलिंगी आहे, तर आता माझ्याकडे माझा पार्टनर नव्हता तोवर माझ्या आईला हा प्रश्न पडायचा की तुझं पुढे काय होणार, तू समलिंगी आहेस हे मी हे स्वीकारलंय, पण तिला आतून खूप खदखद वाटायची याबद्दल की माझं पुढे काय होणार. तर मला दरवेळेला तिला हेच उत्तर द्यावंसं वाटायचं की अगं, एकटा नाही का राहू शकत माणूस, कारण माझे इतके हजारो मित्र आहेत. त्या मित्रांकडे बघण्याची जी आपली दृष्टी आहे ना, ती नेहमी अशी आहे की जोवर एक जोडीदार घरात येऊन राहत नाही ना तुझ्यासोबत, किंवा त्याला लग्नाने मान्यता मिळत नाही, कायदेशीर मान्यता मिळत नाही जोडीदार म्हणून,
तोवर सगळे संबंध तुझे काय म्हणूयात उपयुक्त नाहीयेत, त्याचा काही उपयोग नाहीये. ही जी दृष्टी आहे आपली, ही आपल्याला आता संपवावी लागेल. आणि बरोबरच आहे, का उपयोगाचे नाहीयेत? कारण आपलं स्टेट जे आहे ते आपल्याला म्हणतं, लग्नाचा शिक्का जोवर बसत नाही, जोवर समाजमान्य कुटुंब पद्धतीच्या आत तुम्ही ट्रान्झॅक्शन करत नाही, तोवर तुम्हाला फायदा मिळणारच नाही. म्हणून मित्रांबरोबर आपल्याला काहीच आर्थिक फायदा मिळत नाही, अनेक सामाजिक फायदे मिळत नाही. फक्त भावनिकच तेवढा आहे की मित्रांबरोबर मला भावनिक छान वाटतं. पण आपल्याला माहितीये की मित्रांबरोबर आपण जास्त आनंदी असतो ना, घरापेक्षा आपण मित्रांबरोबर जास्त आनंदी असतो. पण आपण कधीही असा विचार नाही केला की मित्रांसोबत एकदा बसून आपण विचार करायला पाहिजे की आपण एक कम्युन पद्धत करूयात का? म्हणजे देवकुमार, मी असे अनेक लोक मित्र बसून आपण म्हणू, कदाचित मला देवकुमार नाही माहिती इतका, मला नाही माहिती त्याच्या सवयी काय असतील, त्यालाही नाही माहिती माझ्या अनेक सवयी त्याला खटकतील वगैरे वगैरे. म्हणून स्ट्रेंजर्स मी म्हटलं. पण आपण जर स्ट्रेंजर्स तरी सुद्धा समतेच्या पातळीवरती, समता हा मुद्दा आपल्याला मान्य असल्यामुळे आपण एकत्र राहण्याच्या निराळ्या पद्धतींचा विचार करू शकतो का? की जिथे आम्हाला एकमेकांबरोबर लग्न करायची काही गरज नाही ना. तर तिथे मला वाटतं ही मुलगी जे करते हा एक मोठा विरोध पण करते आहे हे सांगण्याचा, की लग्न हे दुसऱ्या इतराबरोबरच करायला पाहिजे असं नाही. पण मला माझं एकटेपण आवडतं आणि मला माझ्या एकटेपणाबरोबरच लग्न करायचं, एक अभिव्यक्ती म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. पण दुसरा प्रश्न मला असा नेहमी पडतो की तरीही तिला लग्न का करावं असं वाटलं? म्हणजे तिला हे सांगावंसं का वाटलं की तिचं एकटेपण तिला आवडतं आहे, त्याच्यावर तिचं प्रेम आहे, हे मान्य करून घ्यायला तिला समाजमान्य शिक्क्याचीच गरज पडली. तेही आपल्याला हळूहळू नष्ट करावं लागेल ना. तर मी दोन्ही अर्थाने त्याच्याकडे बघतो. मी पॉझिटिव्हली पाहतो आणि निगेटिव्हली पण पाहतो. कारण आहे, दोन्ही एलिमेंट्स आहेत त्याच्यात. वर्षाताई, मिळालं का तुम्हाला हवं ते उत्तर, किंवा अजून काही तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकता. आधी आता शारदाने अनम्यूट केलं होतं. तुला प्रश्न असेल तर शारदा विचार. येस सर. ऍक्च्युली मला फार त्रास होतोय कारण मला पूर्ण वेळ सेशन अटेंड नाही करता आलं आणि हे काय 4-5 मिनिटं मी सरांना ऐकली ना तर माझी काही भूक भागल्यासारखी वाटत नाही मला अजिबात. आणि ऍक्च्युली आता हा जे प्रश्न घेतला की सर म्हणतात तसं मला पण हाच प्रश्न आहे की हो, तुला एकटं राहायचंय, मान्य आहे, पण तू ते एकटं राहून दाखवू शकतेस. तुला लग्न ह्या रिच्युअलची गरज का पडली? म्हणजे काय सिद्ध करायचंय ते रिच्युअल पूर्ण करून, बस बाकी नाही. मला वाटतं रिच्युअल्स हे तकलादू आहेत किंवा रिच्युअल्स हे आपल्याला नको आहेत हे दाखवण्यासाठी पण कधी कधी एका ड्रामाची गरज असते. म्हणून तो एक ड्रामा काय म्हणूयात, सुरुवातीला त्याची गरज असते. हळूहळू आपण कदाचित एका वेगळ्या दिशेला जाऊन त्याबद्दल बोलायलाच लागू. कदाचित ती मुलगी स्वतःच बोलायला लागेल त्याबद्दल. पण तो एक तिचा ड्रामा आहे म्हणून आपण बघूयात. कारण त्याच्यामुळे सिस्टम हलते ना, तर तो परिणामही महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ती केवढी ट्रोल झाली, किती अनेक लोकांनी तिला अगदी अश्लील शब्दांमध्ये तिला क्रिटिसाइज केलं. तर तिकडे आपल्याला लक्षात येतं की सिस्टम हलते ना, तर तो ड्रामा गरजेचा. मला ड्रामा खूप आवडतो आणि तो चांगला आहे एका दृष्टीने. येस एक्झॅक्टली. कारण ती जे रिच्युअल्स करत होती अगदीच त्याला काही अर्थच नव्हते. हो, म्हणजे ते बरोबर सिंदूर भरून घेणं किंवा 7 बरोबर फेरे करणं काही बरोबर पॉइंटच नाही ना त्याचा. तुम्हाला बरोबर रिबेल करायचं ओके, 100% तुम्ही विरोध करा. बरोबर. आणि तुम्ही पाहाल तुमच्या आजूबाजूला सुद्धा अनेक चळवळीचे कार्यकर्ते काय, किंवा अनेक समतेवर बोलणारे काय, किंवा अनेक स्त्रीवादी काय, तरी सुद्धा रिच्युअल्स कडे वळतात. तरी सुद्धा त्यांना म्हणजे रजिस्टर मॅरेज केलं पण रिसेप्शन हवं, हे केलं पण पार्टी हवी, म्हणजे एक दिखावा हवाच. म्हणजे काहीतरी एक समाज मान्यता पण मिळते त्यातनं, आणि एक कुठली तरी एक नॉस्टॅल्जिया पण आहे या सगळ्या रिच्युअल्सचा ना, एक आतला नॉस्टॅल्जिया आहे आपला. आणि त्या नॉस्टॅल्जियाला पण प्रश्न चिन्ह लावायला पाहिजे कधीतरी ना. हॅलो. येस अनिता. हॅलो सर. हा विचार, अनिता विचार. हा हा. मी परवा एक डॉक्युमेंटरी पाहिली मीरा नायर यांची, इंडिया. तर म्हणजे कॅबरे डान्सर होती. म्हणजे पाहिलं तर एकदम आपल्याला, मला ती सगळ्यात बिनधास्त आणि एकदम वरकरणी पाहिलं एकदम अश्लील वगैरे वाटली. पण तरी म्हणजे काहीतरी होतं तिला,
लग्न करायचं होतं आयुष्यात. म्हणजे तिचं हे स्वप्न होतं की मला माझी फॅमिली असावी. म्हणजे तिचा बालविवाह झाला. ते नवऱ्याबरोबर भांडण होऊन तिने ते सोडलं नंतर मुंबईमध्ये येऊन कॅबरे डान्सर झाली. पण तिच्यासाठी म्हणजे तिचं काय जे गोल होतं की मला मला माझा संसार हवाय, मला मला लग्न करायचंय, मला नवरा हवाय, मुलं-बाळ हवे. आणि तसे कनिष्ठ जातीतल्या स्त्रियांसाठी कुटुंब ही खूप महत्वाची भूमिका निभावतं. म्हणजे त्यांचं पार्टनर असणं म्हणजे ऐकू येत नाहीये. आणि त्या एक्झिट झाली, ते काहीतरी अच्छा. झालं असेल. काहीतरी ती problem. वाट बघूया आपण. सर, तोपर्यंत मी दुसरा बोलतोय. प्रश्न घेऊया. आल्या बहुतेक त्या परत. हो हो परवा बोलतोय. प्रवीण आय थिंक प्रवीणला प्रश्न आहे. प्रवीण थोटे. प्रवीण हो विचार. हो. हाय जमीर. आहे. माझा प्रश्न असा आहे की आत्ता जी आपण लग्न व्यवस्था पाहतोय ज्यात भांडवलशाही मी असं म्हणू शकतो की उतरली आहे आणि ज्या पद्धतीने मोठा लवा जमा करून लग्न लावले जात आहेत, अनेक लाखो करोडो रुपये खर्च केले जात आहेत, तर जर LGBT समूहातील लोकांना जर अशी मान्यता मिळाली लग्नाची, तर सिमिलर पॅटर्न फॉलो केला जाऊ शकतो असं मला वाटतं का? अगदीच जो जाऊ आता शकतो. लग्नाचा जो पॅटर्न आहे की अगदीच प्रचंड पैसे अगदीच. खर्च अरे, करणे. अनेक इनफॅक्ट LGBT लोकांमध्ये तुला हे पण दिसेल की आता त्यांना अनेक रिच्युअल्स सुद्धा करायचे आहेत. अर्थात मी काही लोकांबद्दलच बोलतोय, सगळेच असा विचार करतात असं नाही. पण आता त्यांना लग्नही हवं आहे आणि लग्नाचे सगळे रिच्युअल्स हवे आहेत, त्याचं सेलिब्रेशन हवं आहे. करवा चौथ सुद्धा त्यांना करायचा आहे काही काही लोकांना, आणि करतात सुद्धा दरवर्षी. पण तू जे सुरुवातीला म्हणालास की लग्नामध्ये भांडवलशाही आता उतरली आहे, तर असं नाहीये. लग्नच मुळी भांडवलशाहीचं प्रतीक आहे. कारण लग्नामध्ये मुळातच दोन माणसांनी एकत्र येणं तिथवर थांबत नाहीये, पण त्यांच्या एकत्र येण्याला आपण व्याख्येमध्ये, कायद्यामध्ये बंदिस्त का करतो आहे? कारण तिथे मग खाजगी प्रॉपर्टीची व्याख्या तयार होणार. तर याचाच अर्थ लग्न आणि त्याचा कायदेशीर शिक्का याला भांडवलशाही जोडलेलीच आहे, आधीपासूनच जोडलेली आहे. म्हणजे आज तू जर म्हणालास की मला नाही इतकं मोठं सेलिब्रेशन करायचं, मला फक्त रजिस्टर मॅरेज करायचं आहे, पण ज्या अर्थी तू त्याला रजिस्टर करू इच्छितोय त्या अर्थी तुला माहिती आहे की कुठेतरी त्याला आर्थिक अर्थ आहे, काय त्याला आर्थिक कारण आहे ना. नाहीतर दोन माणसाच्या प्रेमाला लग्नाच्या शिक्काची काय गरज होती? बरोबर. का आपल्याला इतकं असुरक्षित वाटतं? एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर आपलं जर प्रेमाचे संबंध असतील, आपण एकत्र राहणार असू, तर आपल्याला का हवंय हा स्टेटचा शिक्का का हवा? तर हे स्टेट बरोबर, म्हणजे लग्न हे स्टेट बरोबरच ट्रान्झॅक्शन आहे ना. तर आपल्याला नवीन असोसिएशनचा जेव्हा विचार करायचा आहे, सौम्य ब्रज चौधरी बोलतायत त्याचा, तेव्हा आपल्याला हाही विचार करावा लागेल, कॅन वी डू अवे विथ स्टेट? म्हणजे स्टेट बरोबर मला कशाला ह्याचं ट्रान्झॅक्शन करायची गरज आहे? म्हणजे मला स्टेटलाच रिडंडंट करता येईल का या कलेक्टिव्ह असोसिएशन मध्ये? चॅट बॉक्स मध्ये दोन्ही व्याख्यात्यांसाठी प्रश्न आहे. म्हणजे एकच प्रश्न आहे सागर नाईकचा. अनुराधा मॅडम, तुम्ही वाचून बोला आणि नंतर मग जमीरही बोलेल त्याच्याविषयी. तू वाचशील का? त्यांना पण ऐकायला मिळेल प्रश्न. ओके ओके. किंवा सागर तू अनम्यूट कर आणि बोल. सागर अनम्यूट करून तूच विचार. हॅलो, येतोय आवाज? येतोय येतोय. हो. माझा प्रश्न असा आहे की आता जमीरचं म्हणणं आलं होतं की फॅमिली या इन्स्टिट्यूशन मध्येच मूलभूत अशा तरतुदी आहेत पितृसत्ताक की ज्यामुळे ती मुक्तिगामी किंवा स्वातंत्र्याभिमुख होऊ शकत नाही. पण सिन्स आता ती आहे आणि ती इतकी पेरेनियल गतानुगतिक आहे फॅमिली ही इन्स्टिट्यूशन, तर मग तिच्यामध्ये काही मूलगामी बदल, आपल्याला क्रांतिकारी बदल करून तिला स्वातंत्र्याभिमुख करता येईल का, असे काही आपण त्या दृष्टीनेही विचार करू शकतो का? कारण आता ही इतकी गतानुगतिक व्यवस्था, संरचना काही वर्षांच्या कालावधीत तिला अंडू करणं ही इतकं सहज शक्य नाही. तर आता एक्झिस्टिंग सिच्युएशन्स मध्ये आपण काय करू शकतो प्रयत्न, असा दोघांना प्रश्न आहे. थँक्यू. अनुराधा ताई तुम्ही बोल. अनुराधा मॅडम बोलतील, मग जमीर. बर.
तर मी माझ्या भाषणात शेवटी सांगितलंच की जे पुढे येणारं कुटुंबाचं जे स्वरूप आहे किंवा आता नवीन काळामध्ये जे कुटुंबाचं जो नमुना असायला पाहिजे, जे प्रारूप असायला पाहिजे, एक सेकंड, तर ते समानतेवर आधारित आहे आणि मुळात कुटुंब ही अशी कल्पना नाहीच आहे. म्हणजे विवाहामध्ये ठीक आहे की एक स्त्री आणि एक पुरुष यांचं मिलन आणि त्यांनी मग प्रजनन करायला पाहिजे, मग त्यांनी ते कायदेशीरपणे ते नोंदवायला पाहिजे वगैरे, हे अपेक्षा अशी आहे. विवाह या गोष्टीकडून ही अपेक्षा आहे. पण कुटुंब म्हणजे नवरा, बायको आणि त्यांची मुलं किंवा त्यांचे आई-वडील असंच असतं असं नाही. आणि अनेक समाजशास्त्रज्ञांनी जे तुम्ही एकत्र राहता म्हणजे एका चुलीवर शिजवलेलं अन्न तुम्ही खाता, एकमेकांची काळजी, इरावती कर्वेंनी ही दिली आहे व्याख्या. अनेक समाजशास्त्रज्ञांनी असं म्हटलंय की अशा प्रकारे एकत्र राहणारे जे लोक आहेत, जे प्रेमाने राहतात, जे एकमेकांची काळजी घेतात, तर त्याला एक कुटुंब म्हणायचं. आता मानलेली मुलं नव्हती का? मी स्वतः पाहिलेली आहे. मामा मामी आणि भाचवंड यांनी एकत्र राहिलेलं पाहिलेलं आहे. काका काकूंची म्हणजे, आणि ही नाती सुद्धा काही गरजेची नाही आहे. खरं म्हणजे तुम्ही म्हणताना काही म्हणा. आता आपल्याकडे पद्धत आहे की मोठ्या माणसांना नावाने बोलवायचं नाही म्हणून आपण त्यांना काका मामा वगैरे म्हणतो, तर त्याला काही म्हणजे ती नातीच अगदी असली पाहिजे असं नाही आहे. तर तुम्ही एकत्र राहता आणि एकमेकांची काळजी घेता, एकमेकांवर प्रेम करता, तुम्हाला शेअर करावं असं वाटतं, यालाच कुटुंब म्हटलं पाहिजे. आणि असं कुटुंब पूर्वीच्या काळात खूप होती. मी स्वतः पाहिलेली आहेत आणि माझं बालपण अशा प्रकारच्या एका मोठ्या म्हणजे संयुक्त कुटुंबात झालं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते पुरुष सत्ताकच असलं पाहिजे आणि त्याच्यात हेच असलं पाहिजे असं काही नाही. त्याच्यामुळे एवढं जर फक्त आपण मनात समजून चाललो की अशा प्रकारच्या कुठल्याही समूहाला आपण कुटुंब म्हणू शकतो आणि तसं म्हणूया, एवढं जरी आपण मनातल्या मनात मानलं तरी ती क्रांती होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती अगदी ही गोष्टच अशक्य आणि फार अन्यायकारक आहे असं नाही मला वाटत. खूप व्यापक आहे ही संकल्पना. कुटुंब ही संकल्पना फार व्यापक आहे. आपल्याकडे आपल्या संस्कृतीत त्याला स्थान आहे. आपण आता मी आणि रवींद्र तर कितीतरी लोकांना म्हणतो की ही आमची मुलं आहेत, ही आमची मुलगी आहे असं म्हणतो. जर कोणी मुलगी म्हणजे तिचा नवरा घेऊन आम्हाला आली भेटवायला, तर आम्ही म्हणतो की हो, तू आमचा जावई झालास. तर हे असं म्हणजे हे शब्द जे असतात ते प्रेम दाखवणारे असतात. म्हणजे त्याच्यात सत्ता अपेक्षित नाही, अभिप्रेत नाही. आणि आमचं नशीब इतकं बलवत्तर की त्या जावयांना, सुनांना वगैरे सगळ्यांना कळतं की हे जे शब्द आहेत ते प्रेमाखातर वापरलेले आहेत म्हणून. तर असं आहे हे सगळं. जमीर. सागर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे एकीकडे मला वाटतं की अनुराधाताई म्हणतात कुठेतरी त्या मला जे म्हणायचंय तेच म्हणून पाहतायत. फक्त मला फॅमिली हा शब्द परत कंटिन्यू नाही करायचा, कारण तो शब्द एक बॅगेज घेऊन येतो. जसं मगाशी त्यांनी सांगितलं की हा शब्द मूळ कुठून आलेला आहे, त्याच्यामध्ये कुठले अर्थ होते, हिस्टॉरिकल जे अर्थ होते मालकीचे, आणि ती मालकी जी आहे ना ती अजूनही शाबूत आहे. म्हणजे आजही जेव्हा मी समजा कोणालाही प्रेमाने तू माझा मुलगा किंवा तू माझी मुलगी म्हणत असेल, तरी सुद्धा मी माझं प्रायव्हेट प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन नाही त्याच्याबरोबर वाटत ना. प्रायव्हेट प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन आहे तसंच आपण ठेवतो, आणि फक्त भाषेच्या पातळीवरती जर आपण हे खुलं आणि उदार करणार असू तर ती माझ्यासाठी इतकी क्रांती नाही. कारण तसे तर आपण अनेक वर्ष करतच आलेलो आहोत. भाषेच्या पातळीवर आपण म्हणतोच प्रेमाने एकमेकांना काय काय. मी अजून क्रांतिकारी विचार करा असं म्हणतोय की जिथे आपण प्रायव्हेट प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशनचा नियमच मुळात खोडून काढून त्याचं आपल्याला नवीन विचार करावा लागेल आपल्या कलेक्टिव्ह असोसिएशनसाठी. म्हणून आंबेडकर जो असोसिएशन शब्द वापरतायत तो मला पर्याय म्हणून जास्त चांगला वाटतो फॅमिलीसाठी. आणि दुसरं म्हणजे सागर, तुलाच प्रश्न विचारेन, अडतंय कुठं आपलं?
आपलं नेमकं अडतंय कुठं? आपल्याला जर कळतंय की हे जास्त क्रांतिकारी आहे, हेच जास्त समताधिष्ठित आहे, हेच समतेकडे नेणारं आहे, तर मला वैयक्तिक पातळीवर स्वतःला विचारावं लागेल, माझं नेमकं अडतंय कुठे? मी का माझे कुठले विशेष अधिकार मी सोडायला अजूनही तयार नाहीये? माझे कुठले प्रश्न अजूनही फॅमिलीमध्येच अडकलेले आहेत? हा विचार आपल्याला प्रत्येकाला खरंच स्वतंत्र एकट्यानेच करावा लागेल. कारण मी कोण सांगणार आता कुठलं क्रांतिकारी निर्णय तुम्ही घ्यावा वगैरे वगैरे. आपण फक्त एकत्र विचार करू शकतो त्याबद्दल. अनिता पुन्हा जॉईन झालेली आहे. अनिता, तुझा प्रश्न विचार. हॅलो, म्हणजे मला म्हणायचं होतं की फायनान्शियली इंडिपेंडंट असणाऱ्या स्त्री पुरुषांसाठी सोपं आहे की पर्यायी काही व्यवस्था स्वीकार हे करणं. पण जे डाऊन ट्रोडन खालच्या कनिष्ठ समाजातील स्त्रिया असतील, व्यवसायातील असतील, नाहीतर कनिष्ठ जातीतील स्त्रिया असतील, तर त्यांच्यासाठी कुटुंब, नवरा, फॅमिली हे खूप आधार देणारी गोष्ट आहे. तर अशा म्हणजे आपण ज्या जातवर्गीय आणि भांडवली समाजात राहतो, तर अशा व्यवस्थेत त्यांना कुठले पर्याय देऊ शकतो? म्हणजे काय असणार ते त्यांच्यासाठी सोपे असणार आहेत का? त्यांच्यासाठी ते व्यावहारिक असणार आहेत का? तर असं मला मला जमेल मला प्रश्न. वैयक्तिक असं वाटतं उलट जास्त सोपं असणार आहे. इनफॅक्ट जे जास्त श्रीमंत असतात ते फॅमिलीच्या व्हॅल्यूज वरती जास्त अवलंबून असतात. म्हणजे तुम्ही कभी खुशी गम सारखा सिनेमा आठवा, म्हणजे इनफॅक्ट करण जोहरला सुद्धा आठवा, त्याच्या मागचं वास्तवही बघा. फक्त सिनेमा हे फिक्शन न बघता करण जोहर हा स्वतः गे आहे, ओपनली सांगत नाही, अजूनही सांगत नाही, इनडायरेक्टलीच सांगतो. म्हणजे त्याच्यावर जोक्स होतात, तो स्वतः जोक्स करतो, पण कधीही स्वतःहून एका वाक्यामध्ये म्हटलेलं नाहीये की मी गे आहे. आणि त्याच्या प्रत्येक सिनेमातलं पहिलं वाक्य जे असतं, जे आपण डेडिकेट करतो ना सिनेमा, तिकडे म्हणतो फॉर फादर. ही जी फादर फिगर आहे ना फॅमिलीची, ती काही अजून आपल्याला सुटत नाही. तर मला वाटतं उलट श्रीमंत लोकांची जास्त भिस्त असते फॅमिलीवरती, कारण रक्ताच्या नात्यांवरती दुसरं एक उदाहरण असं आहे की कास्टची डेफिनेशन करताना असंही अभ्यासामध्ये शब्द आले की कास्ट इज बॅड रिलेशन्स. आणि का बॅड रिलेशन्स? कारण ते रक्तावरती अवलंबून ठेवलेले आहेत ना. ते रक्ताची नाती जी आहे ती ही कुटुंब या शब्दाच्या आत आहे ना, त्याचंही ते नियंत्रण आहे. तर मला वाटतं की जितकं आपण खाली खाली येऊ तितकं तितकं उलट आपल्याला कदाचित शक्यता जास्त असतील या व्यवस्थांच्या विरुद्ध काहीतरी करायला, असं मला वाटतं वैयक्तिक, पण माहित नाही. पण सर, ओम स्वतंत्र बोलतोय. होणं खूप गरजेचं आहे, स्वतंत्र व्हायला पाहिजे आधी. ओम, विचार प्रश्न. जमीरसाठी माझा प्रश्न आहे की LGBTQI+ समुदायात पितृसत्ता ही कितपत शिरलेली आपल्याला आता दिसते आणि त्याचं स्वरूप काय दिसतं तुम्ही? पितृसत्ता आहे, अनेक बाबतीत ती दिसते. एक म्हणजे मी गे आहे आणि मी माझ्या गे राईट्स साठी लढतोय, आणि गे हक्कांसाठी लढतोय, पण माझ्या घरातली पितृसत्ता मला मान्य आहे. म्हणजे माझ्या घरातलं, माझ्या आईचं स्थान, माझ्या बहिणीचं स्थान, त्यांच्यावरती होणारं जे नियंत्रण आहे त्याबद्दल मी काही बोलत. गे लोक अनेकदा LGBTIQ चळवळ ही स्त्रीवादाबद्दल बोलत नाही असं दिसतं, आणि हे खूप वाईट आहे. मला वाटतं की हे असं करून चालणारच नाही. म्हणजे LGBTIQ+ ही चळवळ मुळातच स्त्रीवादाचं मूल आहे असं आपण मान्यच करायला पाहिजे. तुम्ही त्या चळवळीला बाजूला ठेवून चालणारच नाही. पितृसत्ता हाच आपला मूळ शत्रू आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. तर सेम सेक्स मॅरेज जे आहे, मॅरेज हे पितृसत्ताक प्रतीक आहे. त्याला ऍक्सेप्ट करणं मुळात पितृसत्तेला ऍक्सेप्ट करणं आहे. ट्रेडिशन्सना ऍक्सेप्ट करणं म्हणजे पितृसत्तेला ऍक्सेप्ट करणं आहे. परत जोडीदार जेव्हा आपण करत असतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल की आयदर जो पुरुष स्वतःला मानत असतो, जो स्वतःला टॉप समजत असतो गे रिलेशन्स मधला, तर अगदी साधी उदाहरणं देतो मी. गे डेटिंग ऍप्स मध्ये जे चॅटिंग चालू असते तेव्हा समजा मी बॉटम आहे, तर मी एक जोडीदार शोधतो आहे सेक्सुअल रिलेशनशिपसाठी फक्त. तर लग्न बिग्न तर फार दूरची गोष्ट. तर फक्त सेक्ससाठी मला कोणाला भेटायचं असेल तर एका मुलाला समजा मी विचारलं की हॅलो, काय तुला म्हणजे तू काय देऊ शकतोस या नात्यामध्ये? तर म्हणतो मी काय द्यायचं, मी तर टॉप आहे, असं एखादा म्हणतो. म्हणजे मी टॉप आहे पुरेसे नाही का?
तर ही जी ऍटिट्यूड आहे ही कुठून आलेली आहे? ही पितृसत्ताक ऍटिट्यूड, त्याला जन्मतःच मिळालेली ती ऍटिट्यूड आहे की जर मी पेनिट्रेटर असेन सेक्शुअल रिलेशनशिप मध्ये तर मी आपोआप पुरुष आहे, कारण पुरुष हा पेनिट्रेटर असतो, आणि मी पुरुष असेन तर माझ्याकडे जास्त मला सत्ता आहे, आणि म्हणून ती अरेरावी आपल्याला दिसते. मग पुन्हा गे पुरुष लेस्बियन्सना किंवा ट्रान्सजेंडर्सना दुर्लक्षित असतात ते चळवळीमध्ये अनेक वेळा. तिथेही तुम्हाला लक्षात येईल की गे पुरुषांची एक सत्ता आहे चळवळीमध्ये सुद्धा, आणि तिथे लेस्बियन्सना कमी बोलतात, ते कमी व्हॉइस आहे त्यांना, ट्रान्सजेंडर्सना कमी व्हॉइस आहे. तर हे सुद्धा अंतर्गत पितृसत्तेमुळेच आहे असं मला वाटतं. तर LGBT मध्ये घुसायचे काय, आधीपासूनच ती आहे, फक्त ती आता नष्ट करायची वेळ आलेली आहे. अजून कोणाला प्रश्न आहे का? नसेल तर आपल्यासोबत या चर्चेमध्ये आपल्यासोबत रवींद्र रूप आहेत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ पुरुष आणि पुरुषांच्या प्रश्न, पुरुष भान, पुरुष आणि पितृसत्ता, पुरुषांना माणूस करणं, अशी जी एक व्यापक चळवळ राहिलेली, पुरुषांचे प्रश्न आणि पितृसत्तेचे पुरुषही बळी असतात, अशी एक जी चर्चा राहिलेली. पुरुषांना जर माणूस करायचा असेल तर तो पितृसत्तेतनं मुक्त झाला पाहिजे, आणि म्हणून पुरुषांवर सुद्धा काम केलं पाहिजे, अशी एक जी काही विचार करणारी खूप कमी लोक आहेत. त्याच्यामध्ये रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचं एक काम राहिलेलं आहे. त्यांना मी निमंत्रित करतो. ते काही आता आपल्याकडे 15 मिनिटं आहेत, 10 मिनिटं ते त्यांची या विषयाविषयी बोलतील, आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये ते आजच्या कार्यक्रमाचा समारोपही करतील. रवी सर. मी सुरुवातीला आधी उलट करतो, चर्चेच्या विषयी थोडस बोलतो. मला आनंद झाला जी काही चर्चा झाली ती, आणि प्रश्नोत्तरही खूप फार इंटरेस्टिंग झाली आहे. तर सर्वप्रथम मी आयोजित केल्याबद्दल देवकुमारला धन्यवाद, कारण फार छान त्यांनी घडवून आणलं आहे. तर मला असं वाटलं की हे जे दोन दृष्टिकोन समोर आलेले आहेत, अनुराधा आणि जमीलने मांडलेले, तर मला प्रत्यक्षात त्याच्यामध्ये फार अंतर्विरोध दिसला नाही. तर प्रश्न असा की कुटुंब शब्दाची व्याख्या तुम्ही काय करता याच्यावर आहे. जमीरने जी पारंपरिक व्याख्या ती घेतलेली, त्यामुळे तो म्हणाला की ह्यातनं आपल्याला सुटायला हवंय, आणि अनुराधेने ती मुळात ती व्याख्याच नाकारून जे यांनी सुरुवात केली होती, फुलेंचं जे काही कुटुंब त्या काळात ते म्हटलं की वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक एकत्र राहू शकतात, ते व्यापक करून सगळ्या अर्थाने केवळ प्रेम, पारस्परिकता या धाग्यांनी एकमेकांसोबत राहणारा एक समूह, ते कुटुंब अशी व्याख्या केली. मला असं वाटतं ती अंतिम दिशा जी आहे त्याविषयी मला काही मूलभूत काही फरक जाणवला नाही याच्यामध्ये. तर ते फार इंटरेस्टिंग झाले. महत्वाच्या गोष्टी सगळ्या ज्या आलेल्या आहेत सगळ्या याच्यामध्ये, की बाबा आज जे आपण म्हणतोय आज सगळी जी एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी, की आपण आणि समाज ह्याच्यामध्ये एखादं लेअर लागतं की नाही, कारण समाज ही खूप व्यापक गोष्ट आहे, आणि आपण केवळ सामाजिक असलं तरी समाजाचा भाग म्हणून राहणं, म्हणजे आपल्याकडे दोन पर्याय आहेत. हे जे आहेत की म्हणजे आपल्याला आज दुर्दैवाने मला काय जाणवतं की मी अकॅडमिकही नाहीये, आणि मी एक कार्यकर्ता राहिलेलो थोडासा, आणि एक निरीक्षक राहिलो प्रामुख्याने. आम्हाला जाणवतं गेले 40-50 वर्ष भांडलो, त्याचं काय होतंय हा जो प्रश्न माझ्यासमोर आहे, की विचाराच्या दृष्टीने आपण किती पुढे गेलो, कृतीच्या दृष्टीने किती पुढे गेलो. मला वाटतं आपण फार अमेरिकन होत चाललो. म्हणजे आपल्या याच्यावर आपण त्या काळात आम्ही चर्चा खूप केल्या होत्या, आणि त्या कम्युनच्या आणि आश्रम हे प्रयोग झालेले आहेत. म्हणजे हे उलट ह्या दिशेने प्रयोग फार महत्वाचे, जे काही सोव्हिएत क्रांतीनंतर किंवा हे काही झाले होते तसं, म्हणजे किबुचचा प्रयोग इस्रायलने केला असेल त्याविषयी फारसं फार नाही येते, पण तरी कम्युन बद्दल बरंच लिहिलं गेलंय. आश्रमाबद्दल फारसं लिहिलं गेलं नाही, पण तुम्ही फार इंटरेस्टिंग प्रयोग आहे, जिथे सगळी माणसं एकत्र येत आहे, पुरुष आणि स्त्री याच्यातला काही फरक नाही, सगळी कामं सगळ्यांनी करायची आहे, जातीविषयी त्यात काही फरक नाहीये, आणि सगळी मुलं सगळ्यांची पुन्हा त्यातही पुन्हा सगळी मुलं एकत्र वाढतायत, त्याच्यातला जो भाग आहे की मुलांना वाढवणं ही सामूहिक जबाबदारी आहे. आणि श्रम आणि बुद्धी हा जो फरक आहे तोही काढला गेला, कारण प्रत्येकाने बौद्धिक काम आणि शरीर श्रमाचं कामही करायचं आहे. हे दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये ह्या प्रयोगांकडे फारसं चिकित्सकपणे आणि सहृदयतेने पाहिलं गेलं नाहीये, आणि ट्रेंड असा झालाय की आपण ह्या सगळ्याला विरोध करत करत म्हणजे आपण जे काही बदल घडवलाय तो नेमका आपण दोन्ही अर्थाने मला असं वाटतं की म्हणजे ह्या 3 कॉर्नर दिसतात आपल्या. एक पितृसत्ता आहे, एक जात आहे, आणि एक वर्ग म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी.
ह्या तिघांनी मिळून ते कुटुंब व्यवस्था बनलेली आहे याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्यामधनं आपण जसं आपण म्हणतो की लिबरल होत गेलेलो आहोत आणि आपल्या सगळ्या आम्ही पुरोगामी कार्यकर्त्यांनी पाहिलंय, तर आपण असं करता करता आपण फक्त अमेरिकन मॉडेलचं एक अनुकरण करण्यात राहिलेलो आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आज व्यक्ती ही सुटी होत जाणं आणि व्यक्तीची पारस्परिकता जमवून ती आपण ॲटमाइज होत जाणं आणि ती व्यक्ती जी असेल ती बाजार व्यक्तीला कंट्रोल करू शकतो. कुठल्याही मधल्या असतील असोसिएशन्स त्यावर बाजार कंट्रोल करू शकत नाही. आणि म्हणून बाजार ह्या सगळ्या असोसिएशन तोडण्याला जे तू मगाशी म्हणाला त्यावर बाजाराचा भर असतो आणि आपण दुर्दैवाने त्याला कुठेतरी लिबरेशन मानले. तर मला असं वाटतं की विभक्त कुटुंबाकडनं म्हणजे विभक्त कुटुंबाकडे जाणं किंवा ह्या साऱ्या गोष्टी एक झालेल्या असल्या शहरीकरण झालेले आहे. पण हे सगळ्या भांडवली विकासाच्या प्रक्रियेत झालेल्या गोष्टी आहेत आणि भांडवलीशाहीचं जे आज विकृत स्वरूप नागऱ्या भांडवलशाहीचं दिसतंय त्याचे फटके आपल्याला दिसत आहेत. एका अर्थाने मला असं वाटतं की मी फार थोडक्यात असं सांगतो की तिथे सोलोगॅमी बद्दल बोललं गेलं. मी जेवढं त्या बाईचे, मुलीचे आणि तिच्या घरच्यांचे हे पाहिलं, त्यात मला कुठेही त्या अर्थाने ते लोक फार बंडखोर आहेत, असं अजिबात वाटलं नाही. ते या व्यवस्थेमधले संपन्न वर्गातले प्रतिनिधी आहेत आणि सेल्फ लव्ह, ती वारंवार एक शब्द वापरते सेल्फ लव्ह. आता ही फार गमतीची गोष्ट आहे. बाजार हा शब्द फार गमतीने वापरतो. ते सगळं त्यांचे प्रॉडक्ट जे विकायचे आहेत त्यांना, म्हणजे डिल्डो पासून ते सगळे सेक्शुअल टॉईज पासून ते म्हणजे सगळं सेक्स वर्कर कमर्शियलायझेशन पासून सगळं जे काय करायचं झालं, त्याला तो नेमकं प्लेझर इंडस्ट्री नाव देत होतो. प्लेझर इज लव्ह हे शब्दांचा जो खेळ केलेला आहे ना, तर सेल्फ लव्ह एवढं की तुम्हाला कोणाची गरजच नाही. तुम्हाला म्हणजे माणूस एकटा जगू शकतो ही गोष्ट वेगळी. पण तुम्हाला कोणाची गरज नाहीये. पैसा असेल तर काय वाटेल ते विकत घेऊ शकतो. पैसा असेल तर स्वतःच लग्न करणं, मोठे इव्हेंट करणं, तुला लोक ते देतील. ती हे करेल स्वतःसाठी हनीमूनला जाईल त्याच्यासाठी ती. पण तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत नातं जोडायची भीती म्हणजे नातं जोडायचं वाटत नाही कुठल्या पद्धतीने. हा जो भाग आहे, तर तो मला सेलिब्रेट करणं काही वाटत नाही. मला ते अपयश वाटतं आणि त्याला पण सेलिब्रेट करणं हे मला हे चुकीची दिशा वाटते. पण होतं असं सगळं याच्यामध्ये की आपण जरी या सगळ्यात दूर येतो. मगाशी जमीनने सांगितलं उदाहरण मला माहिती आहे, कारण मी त्या प्रसिद्ध गे पुढाऱ्याचं बोलणंच ऐकलंय आणि त्याने फार कौतुकाने सांगितलं होतं, की म्हणजे त्याने स्वतः सांगितलं होतं, की मी हे जे केलं होतं त्याला गंमत अशी होती, की तो म्हणाला, की मी जेव्हा जाहिरात दिली माझ्या घरच्यांनी कबूल झाले, की मी लग्न करावं आणि मात्र मुलगा अय्यर असला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. पण त्याला कुठे खटकलं नव्हतं. वाईट गोष्ट म्हणजे कुठे खटकलं नव्हतं. मग होतं की आता आपण म्हणजे स्त्री चळवळ ही एका कॉर्नरमध्ये राहिली. आता तर फारच म्हणजे मी म्हणतो की समाजाचा प्रभाव उरला नाही. संपली चळवळ. फॅक्ट आहे. मी सगळी जे म्हटलं ती चळवळ त्याच्या रिफ्लेक्शन मधून आली. पुरुषांची चळवळ आता संपली. छोट्या-मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहेत. ती आज परिहार निघून गेली. एल-जी-बी-टी त्याचा आणखी छोटासा भाग आणि या सगळ्या बाजूला पडतायत आणि मेनस्ट्रीमचा जो मोठा भाग आहे म्हणजे आपण विचार नाही करत होतो प्रत्यक्ष कृतीच्या दिशेने आपण किती कुठे चाललोय. म्हणजे ज्या मॅरेज सिस्टीमचा विषय आपण म्हणतोय, तिला किती प्रचंड त्याच्यावर खर्च आणि ते आता प्री वेडिंग शूट्स आणि त्याच्यातनं येणाऱ्या मूल्य संकल्पना, हे आजचं वास्तव आहे. आपण जे म्हणतोय तर आपण कृतीच्या पातळीवर आपण कुठे जातोय याचा आपला विचार केला पाहिजे. कारण हा जोर एवढा प्रचंड आहे, की एका वेळेस सगळ्यांना चॅलेंज करावं लागेल आपल्याला. म्हणजे मग ते आपण प्रायव्हेट प्रॉपर्टी संकल्पना प्रत्यक्ष कृतीमध्ये सोडायची किती लोकांची तयारी आहे. तशा अर्थाने ती सुद्धा सोडली पाहिजे. तरच आपण म्हणजे या त्याला तोडा देऊ शकतो. तर प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या संकल्पनेत आपण किती बाहेर पडू शकतोय. जातीच्या किती बाहेर पडू शकतो आणि पितृसत्ताक किती नाकारणे. आणि हा व्यक्तिगत प्रश्न नाहीये. हे सगळे सामूहिक प्रश्न आहेत. तर प्रत्येकाने आपापल्या आयुष्यामध्ये यातलं सगळं काही करू शकेल असं नाही आणि त्यामुळे त्याला दुसरा किती क्रांतिकारी आहे याचा मोजण्यात काही अर्थ वाटत नाही, की तो जो करतो आहे, तो किती क्रांतिकारी करतोय याच्यामध्ये. पण मला असं वाटतं, की हे सगळं ही जी स्पेस आहे ना, मी ते थोडं दुसऱ्या अंगात तू जो म्हणाला ना, तसं दादा म्हणे तो वेगळा झाला, तर मी आणखी वेगळ्या अंगाने घेतो, उलट्या अर्थाने, एका अर्थाने. म्हणजे आपल्या एकाच दिशेने जायचंय. पण मला असं वाटतंय, की मी जे काय माझ्या कादंबरीत म्हटलं होतं, की आज या सगळ्या प्रचंड आपल्या भोवती जो काही गदारोळ दिसतोय, काही कळत नाही, अर्थ लागत नाही साऱ्या गोष्टींचा. सगळ्या जगाचाच अर्थ लागत नाही. भारतातली परिस्थिती आपल्याला माहित आहे. ह्या सगळ्यामध्ये टिकून राहिलेली काही गोष्ट असेल, तर ती कुटुंब आहे. कुटुंब वेगळ्या अर्थाने म्हणतोय. की मी असं म्हणेन, की वाल्या कोळीपासून ते अंबानीपर्यंत सगळ्यांना स्वतःशिवाय इतर कोणासाठी तरी करायची प्रेरणा देणारी गोष्ट असेल, तर ती कुटुंब आहे. आता दुर्दैवाने काय झालंय ती, की माझ्याशिवाय म्हणजे माझ्या पलीकडचं म्हणतो. माझ्या पलीकडे म्हणजे मुलासाठी करतोय मी. पण अंबानी, वाल्या कोळी हे आपल्या रक्ताच्या नात्याच्या लोकांसाठी लूटमार करताय. आणि ती मानली जाते. पण आपण समजा योनिसुचिता आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी ह्या 2 गोष्टी जर काढून टाकल्या, त्या कुटुंब ह्या गोष्टीमधलं, तो म्हणू शकतो आधारभूत आज सध्या आहे त्याचा. पण ते जर काढून ठेवली तर स्पेस किती वाढेल?
ती स्पेस विश्वा एवढी होईल ना. तर आपले सगळे विचार आणि सगळे प्रयोग, मग ते लिखाणातले असो, प्रत्यक्ष जीवनातले असो, चळवळीमधले असो, ते सगळे या दिशेकडे जायला हवं, की ह्या 2 गोष्टींवर आपण किती हॅमर करतोय. ते केलं तर मगाशी जमीनने फार महत्त्वाचं सांगितलं, की जर पितृसत्तेवर तुम्ही लढत नसाल, तर एल-जी-बी-टी-क्यूला काय फार सहजतेने सामावलं जाईल ना ते. म्हणजे उद्या आज जसं वेडिंग शूट होतंय, तसं गे मॅरेजचं वेडिंग शूट एक वेगळी इव्हेंट होईल. लेस्बियनचं वेगळं होईल आणि मीडियाला काही ते हवं असतं. बाजाराला ते आणखी हे करायला लागणार आहे. पण ते उलट प्रमोट केलं जातील अशा फिल्म. म्हणजे यश चोप्रा वगैरे हे जी काही आहेत ना मंडळी, ती उलट असे मस्त सिनेमे काढेल ह्याच्यामधले. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी गुलाबी गुलाबी सिनेमे काढले होते आतापर्यंत स्त्री-पुरुष प्रेमाचे, तसे लेस्बियन आणि गेचे सिनेमे काढतील आणि त्यालाही लोक गर्दी करतील. तर तो ट्रॅप आहे हा. याच्यातनं आपण ट्रॅप आहे. पण बाजार हा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे आज आपल्या भोवतालचा आणि त्याच्यापासून आपल्याला आधी सुटायला विचार केला पाहिजे. पण दुसरं असं म्हणायचं कास्ट, तसं तर पुन्हा म्हटलं तर पुन्हा गे मॅरेज करून जर आयगर मुलगा हवा असेल, तर तो विचार करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या तिन्ही गोष्टी पितृसत्ता, जात आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी यापासून जर आपण ती स्पेस किती वाढवत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जी सुरुवात आपण म्हटली होती आणि सांगितलं की महात्मा फुलेंनी त्यांच्या काळामधले जे काही सगळ्यात मोठा कॉन्ट्रडिक्शन होता म्हणून ते म्हणाले की विविध जातीचे धर्माची माणसं एकत्र येतात ही कुटुंबाची व्याख्या त्यांनी केली. आज ती आणखी आपण असं म्हटलं आता त्या दोघांनी तुम्ही या दोघांच्या बोलण्यात तो जो संदर्भ आलाय सिनेमाचा, त्यात मला वाटतं त्यांनी आज सुरुवातीला मान्यच केलं होतं. आपण त्या सिनेमाशी आयडेंटिफाय करू शकतो का वाटतं, की तो साधा माणूस आहे, तो क्रांतिकारी नाहीये. तो अतिशय सामान्य कुटुंबातनं आलेला, जात मांडणारा, स्वतः गे असून पुन्हा मर्दांगीच्या संकल्पना डोक्यात ठेवणारा, पितृसत्तेला शरण गेलेला असा एक सामान्य माणूस आहे. आणि त्याच्या कन्व्हिनियन्स मधनं तो इकडे वळतो. या सगळ्या ह्याच्यातनं ते अगदी स्पष्ट आहे. पण हे करता शेवटी ते माणूसपणाकडे दोघांचा जो प्रवास आहे, की तो प्रेमही नव्हतं दोघांमध्ये आणि लैंगिक नातं राहणार नाहीये. पण कुठल्यातरी जिव्हाळा आणि प्रेमाच्या दिशेने ते एकत्र आहेत आणि म्हणून ते कुटुंब जे आहे, ते एक स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं, की अशा वेगवेगळ्या आणि मला कौतुक असं वाटतं, की मेनस्ट्रीममध्ये हा सिनेमा बनावा. एक मला पॉझिटिव्ह गोष्ट वाटते, की तो सिनेमा एखाद्या गे फेस्टिव्हलमध्ये दाखवायचा सिनेमा नाहीये. तर मेनस्ट्रीममध्ये दाखवला गेलेला सिनेमा आहे तो आणि त्या अर्थाने कुठेतरी चांगली बदल लोक स्वीकारतायत. पुन्हा ही जी नवीन पिढी आहे, जी आता लिव्ह पासून बाकी प्रयोग करत आहेत. पण त्यातही कुठे-कुठे अडकतायत. पण मला असं वाटतं, की कुठेतरी ही पिढी सगळ्यात जास्त एक्सपोज असणारी पिढी आहे. तुमची पिढी जी आहे, देवकुमारची जी पिढी आहे. तेव्हा त्यांनी जर विचारच्या पातळीवर त्यांना जगभर काय चाललेलं आहे आणि चांगलं काय, वाईट काय हे कळू शकतंय. निवड काय करायची ते त्यांच्यावरच्या मर्यादा, त्यांची हिंमत यावर ठरते. पण निदान झापडं त्यांच्या डोक्यावर कमी असावी, अशी एक शक्यता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की हे जर झालेलं असेल, तर मग आपण तो जो म्हणतोय, तो म्हणाला फ्रॅटर्निटी ही संकल्पना आहे. म्हणजे मला असं वाटतं, की आपण सगळेजण बोलताना स्वातंत्र्य समतेविषयी बोलतो. पण हे जे काही आहे मैत्रीभाव म्हणजे त्यांना आपण ते बुद्धाने म्हटलेले शब्द आपण म्हणू, काय मैत्री भावाचं त्याने म्हणतोय. तेच गांधी म्हणा, ते सगळ्यांनी जी काही संकल्पना मांडली आहे सगळ्यामध्ये, तेच बाबासाहेबांनी मांडली आहे त्या सगळ्यामध्ये. पण प्रश्न मला वाटतं या सगळ्यामध्ये आज हरवत असेल ना, तर ते आहे. म्हणजे निदान 30-40 वर्षापूर्वीच्या चळवळीचा परिणाम असा होता, की काहीतरी समाजामध्ये ह्या असोसिएशन्स होत्या. म्हणजे जाती असतील, पण एवढा भाग नव्हता, की बाबा म्हणजे दलितांवर अत्याचार झाल्याने आनंद वाटणारी सवर्ण नव्हती तेव्हा. आढळ वाटायची कमीत कमी, की अरे असं होतं, लाज वाटायची. आता ज्या पद्धतीने ते लिंचिंग होतं त्याविषयी आनंद मानणारी माणसं आहेत. किंवा मी ज्यामध्ये वाचलं आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये एक शिक्षक बापाने पोरीने आंतरजातीय लग्न केलं म्हणून गावात बोर्ड लावला, की माझी पोरगी मेली आणि मी तिथं 12वा करतोय. लोक त्या कार्यक्रमाला गेले. म्हणजे अमानुषपणाच्या कशा सीमा आपण पार करतोय. आपण किती म्हणजे त्या फ्रॅटर्निटी किंवा बंधुभाव प्रेमाच्या किती दूर होतो. म्हणजे आपण त्याला सिस्टरहूड म्हणा काय सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणून आपण एक शब्द त्याला घेऊया. आणि मला असं वाटतं, की आता सध्या आपल्या मागचा एक मोठा प्रॉब्लेम काय झाला होता, की आपल्या सगळ्याचं फ्रॅगमेंटेशन गेल्या 40 वर्षात झालं. म्हणजे स्त्री जवळ नावाची एक गोष्ट होती, तिथे फ्रॅगमेंट झाले. आपण त्याला म्हटलं, की नाही आमचं दुःख वेगळं, त्या ब्राह्मणबाईचं दुःख वेगळं, बहुजन नातं वेगळं, दलित हे सगळं ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे बाई म्हणून एखादे दुःख होतं, त्या आधारावर त्या एकत्रित होत्या, ते एकत्र येणं थांबलं. आता काय होतं, की आता सगळ्या चळवळीमध्ये असं व्हायला लागलं, की स्त्रीवाद नावाची गोष्ट संपली आणि त्याचे फ्रॅगमेंटेशन झाले. उद्या एल-जी-बी-टी-क्यू मध्ये सुद्धा लेस्बियन आणि गे आणि सगळ्यांचे आमचे तुमचे प्रश्न वेगळे, आपल्या आयडेंटिटी वेगळे म्हणून पुन्हा फ्रॅगमेंट होऊ शकेल. आणि असं करणं हे सिस्टमला फार फायद्याचं आहे. आपण सगळेजण फार तुटत चाललेलो आहे. आणि म्हणून जे रेनबो कोएलिशन म्हणतो, की सगळ्यांनी एकत्र येणं हे जे इतरत्र घडतंय, ते आपल्याला घडायला पाहिजे. कारण मला असं वाटतं, की प्रत्येकाची मुक्तीचा मार्ग वेगळा असणार आहे. प्रत्येकाची बंधनं वेगळी.
आणि म्हणून मी अगर बोलत आहे, मला वाटतं पुरुषांचा सुद्धा मुक्तीचा मार्ग वेगळा आहे. पितृसत्तेपासून पुरुषांना मुक्त व्हावंच लागेल, नाहीतर ते माणूस म्हणून जगू शकत नाही. आणि ते बांधलेले आहे, मी असं मानत नाही की ते म्हणजे बाई आणि पुरुषांना एका तागड्यात मी ठेवत नाही किंवा शोषण होत नाही असं मानत नाहीये. पण पुरुषाच्या सुद्धा पितृसत्तेतनं बाहेर पडायचा संघर्ष स्वतःचा वेगळा असतो आणि तो पॅरल असेल. त्यामुळे स्त्रीवाद्यांनी ते स्वागत केलं पाहिजे, की स्त्रीवाद्यांनी म्हटलं पाहिजे की त्या वेगळ्या प्रत्येक जण आपण पितृसत्ता आणि जात आणि ह्या कास्ट या क्लासच्या बंधनातून बाहेर पडायसाठी प्रयत्न करत आहोत. मग तो पुरुषांची वेगळी प्रोसेस असेल, स्त्रियांची वेगळी असेल, LGBTQ+ ची वेगळी असेल, पुन्हा प्रॉस्टिट्यूट जे असतील ह्या व्यवस्थेमध्ये त्यांच्यापासून त्यांची वेगळी प्रोसेस असेल. पण या सगळ्यांचे मुक्तीचे लढे परस्परांना समांतर आहे आणि एकमेकांच्या हातात हात घालून आपण पुढे गेलो नाही, तर हे सगळे लढे मागे जाऊ शकतील, आपण घ्यायला पाहिजे. गेल्या 50-100 वर्षात जे आपण जे कमवलेलं आहे, ते धुळीला मिळवायचं चित्र आता दिसायला लागलेले आहे. त्यामुळे आपले बारीक-सारीक जे फरक आहेत ना, ते आपण आपल्या बोलायला आपण जगलो वाचलो तर पुढच्या काळात आपल्याला भरपूर वाद घालायला आणि त्याला वेळ आहे. पण टिकून राहणं आज आणि एकत्र टिकून राहणं या सगळ्यांच्या विरोधामध्ये आणि त्यासाठी एकत्र येणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आपण एकटे राहिलो तर फार लोक संपून जाऊ आणि आजच्या 2-4 वर्षांनी मग देवकुमार अशा प्रकारची चर्चा करता येणार नाही. 2024 नंतर नवीन राज्य आलं तर तुम्ही कसलं LGBT कुठल्याही गोष्टी घेताय, मनुस्मृती जिंदाबाद म्हणा फक्त. अशी वेळ येईल तर त्याच्या आधी आपण कुठेतरी समान धाग्यांवरही बोललं पाहिजे. आपल्यातल्या फरकांवर आपण बरंच बोललोय आणि ते फरक आहेत आणि ते सगळे संपणार नाहीयेत. तर प्रोसेसमध्येच काही त्याची उत्तरं येतील. आपलं आयुष्याच्या नंतर ते चालत राहणारी प्रोसेस आहे, कारण हे सगळ्याच काही धागे की तुटणार नाही 1000 वर्षापूर्वीचे. पण दिशा आपली ती असली पाहिजे आणि परस्परांशी त्या पारस्परिकतेने, प्रेमाने म्हणजे तुम्ही आता स्ट्रेंजर सोबत आपण सोबत राहू शकतो. कुटुंब म्हणून राहू शकणार नाही. कुटुंब म्हणजे जे काही एकत्र राहायचं तर काहीतरी आपल्याला प्रेमाचं नातं लागेल, काहीतरी जो फार जवळचं लागेल, तेव्हा आपण एकत्र त्याच्यासोबत राहायचा विचार करू. पण वेगवेगळ्या चळवळीतली माणसं, वेगळ्या विचारांची माणसं हे एका आपण ह्या बंधू म्हणजे आपण काय मैत्रीभावाने पण पारस्परिकतेने एकमेकांच्या सोबत राहून आपापले लढे चालवत राहिलो तर आपल्याला काहीतरी उद्या भविष्य आहे. नाहीतर ते भविष्य राहणार नाही एवढं म्हणतो. धन्यवाद. आपला वेळही संपत आलेला आहे. आपण सगळे जण सर्वंकष आयोजित या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल सर्वंकषच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा आपला हा कार्यक्रम चर्चा संपली. मी एकच मुद्दा शेवटी मांडते. हॅलो, बोलू का?